तुम्हाला असं सक्सेसफुल फील होतंय की नाही? सक्सेस इज इक्वल टू मनी. आय वॉन्ट टू बी लाईक शाहरुख खान. मी मध्ये शिवी गाळी करायचो, काही बोलत तर विषय हार्ड होऊ शकतो. इंटरेस्ट जो आहे ना तो कशात येतोय हे बघण्यासाठी 10 ठिकाणी हात मारणं गरजेचं आहे. ज्यांची पॉप्युलेशन खूप मोठी आहे, इंजिनियर्स, आणि तुम्ही पण एक इंजिनियर आहे, मी पण एक इंजिनियर आहे, तर अशा गोष्टी ज्या इंजिनिअरिंग मध्ये नसायलाच पाहिजे, उगाच टाकलेल्या आहेत त्यांनी. मला प्रेशर इंजिनिअरिंगचं कधीच जाणवलं नाही, कारण शेवटच्या दिवशी मी रडलो होतो की ते रडण्यासाठी तुमच्याकडे आठवणीच नसतील तर उपयोग नाही. असं काय मिस्टेक्स आहेत मुलं करतात इंजिनिअरिंग लाईफ मध्ये, तेव्हा पुढे आल्यावर तुम्हाला करतो यार त्यावेळेस टाइमपास नव्हता केला पाहिजे की व्हॉट वॉज लाईफ बिफोर फेम आणि आता कशी आहे. तर आई म्हणजे थांबव गाडी थांबव. आईने माझा फोटो काढला नाही, खुश. सगळे आजूबाजूची लोक म्हणायला लागली सेंटीन बॅगी असं. फ्युचर कसं राहील कॉन्टेंटचं? रिजनल कॉन्टेंट बूम होणार, जसं साऊथचं आता झालं, एक बुके मारले की 100 जण उडतात, तो तसं सेम आपल्या इंडस्ट्रीचंही होणार. एक नवीन क्रिएटर आहे, त्याला माहित नाहीये काहीच आणि तो एंट्री मारतो, तर त्याच्यासाठी 3 टिप्स काय राहतील? लोकांच्या ताटात बरेचसे पदार्थ आहेत, त्यात तुम्ही बसले पाहिजे त्या पदार्थामध्ये, आणि मग मला फेम मिळेल. याच्या नादात खूप लोक वल्गर हे वापरतात, स्वतःला अटकच करून घेतात, सुसाईडच करून घेतात. तर असे काही किस्से आहे का तुमच्या हॉस्टेल लाईफचे? एक जण असाइनमेंट कंप्लीट करणार आणि ती 5 जणांमध्ये वाटणार. सो इंजिनिअरिंगनी काय शिकवलं, तो जुगाड शिक. लॅट्रिनला गेल्यानंतर तुम्हाला 15 मिनिटं अजून मिळतात, तिथं जाऊन हेडफोन लावून पटकीन कॉन्टेंट लिहायचं. आज मी जर फॅमिलीला जेवायला घेऊन गेलो, माझ्या खिशात पैसेच नसतील, तर काय उपयोग आहे त्या फॅमिली टाइमचा? तुम्ही किती पैसा कमवता? सेंटीन बॅगी म्हणजेच प्रसाद विधाते, भारताच्या सोशल मीडियामधलं एक गाजलेलं नाव. आपल्या रिलेटेबल कॉन्टेंटमुळे ते तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. सक्सेस बद्दल तर आपल्याला बरेच लोक सांगतात, पण या पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्याला त्यांच्या स्ट्रगल बद्दल पण सांगितलंय. या पॉडकास्टमधून मी पर्सनली खूप शिकलोय, आणि तुम्हाला पण जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल किंवा सोशल मीडियावर ग्रो करायचं असेल तर ही पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच आणखी व्हॅल्युएबल पॉडकास्टसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. एन्जॉय द एपिसोड. प्रसाद दादा, सेंटीन बॅगी, वेलकम टू द प्रसाद शो. स्वागत आहे तुमचं. थँक्यू, थँक्स अ लॉट फॉर इन्व्हायटिंग मी. तर दादा, आपण म्हणजे मी तुमचा एक खूप जुना फॉलोअर आहे. ज्यावेळी तुमचे खूप कमी फॉलोअर्स वगैरे होते तेव्हापासून मी तुम्हाला बघतोय, आणि मी खूप फील करतो की तुम्ही खूप अंडररेटेड होता त्यावेळी, आता नाही. आणि लाईफमध्ये आपण असंच करतो की म्हणजे एक गोल सेट करतो, आपल्याला वाटतं तो अचीव केला की आपण सक्सेसफुल होऊ, तो आपण अचीव करतो, त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की हा गोल अचीव करू आता, म्हणजे आपण सेट करत करत जातो, आपण कधी सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे एक सक्सेस जे बोलतो की एक फिक्स असं एक डेस्टिनेशन असेल ते कधीच नसतं. तर काय वाटतं म्हणजे तुम्हाला आज ह्या स्टेजला पोहोचून की तुम्हाला असं सक्सेसफुल फील होतंय की नाही, किंवा काय वाटतंय? म्हणजे मला आधी वाटायचं लहान असताना, किंवा साधारण आपल्या एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं आहे की तुम्ही पैसे अचीव केले की हां तुमचं सक्सेस इज इक्वल टू मनी, असं मला लहानपणापासून वाटायचं. पण आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा मी त्या जर्नीमध्ये आहे ना, तेव्हा मला असं सक्सेस खरंच एक डेस्टिनेशन वाटत नाही. कारण मी आधी जेव्हा होतो ना, आय एम लिव्हिंग अ लाईफ विच इज अ ड्रीम ऑफ समवन एल्स. पण मग मला असं वाटतं की अरे नाही, आय वॉन्ट टू बी लाईक शाहरुख खान, बरोबर, आय वुड लाईक टू बी लाईक आमिर खान, किंवा जे काही मोठे मोठे आता रिसेंटली ज्यांचे मूवीज येतात, मला वाटतं अरे हा मला असं बनायचंय, मला असं बनायचंय, किंवा एव्हरीथिंग. लाईक आता कुठले तरी दुसरे जरी म्हटलं की तू म्हणलं फायनान्शियल क्रिएटर्स आहेत, म्हणलं हा एवढं फायनान्शियल सक्सेसफुल बनायचं आहे, किंवा काही ऍक्टर्स आहेत, काही अंडररेटेड आहेत, काही मी एखादं नाटक बघायला जातो तर मला असं वाटतं की अरे हा ऐसा बनना है जिंदगी में, असं बनायचंय. सो काहीच असं कुठला गोल असा फिनिश नाही, किंवा मी जिथे येऊन थांबलोय की इथे हा दिस इज द थिंग, असं मला वाटत नाही. एव्हरी डे देर इज समथिंग की यार मला हा गोल अचीव्ह करायचा, हा करायचा, हा करायचा. आणि मग सक्सेसची व्याख्या तीच होती की इट्स अ प्रोसेस. ओके. मी ऋतिक रोशनचा मध्ये एक हे पाहिला होता, इंटरव्ह्यू पाहिला होता, तो म्हणला की आय वॉज लाईक की एकदा ह्या मोमेंटला पोहोचलो ना की मला हॅपीनेस मिळणार आहे. मग मी जेव्हा त्या लोकेशनला पोहोचलो किंवा त्या लेवलपर्यंत पोहोचलो तेव्हा मी असं होतं की अरे नाही, हॅपीनेस तर इथे आल्यावर मिळत नाहीये. सो इट इज व्हॉट यू गेट इन द प्रोसेस. सो मला असं वाटतं की मी त्या प्रोसेसमध्ये आहे, आणि कधीच असं मला वाटत नाही की मी सक्सेसफुलची व्याख्या ही आहे, असं नाही होणार. आज कितीही वर गेल्यानंतर ऍक्टर म्हणतातच की नाही, आय एम स्टील लर्निंग. आणि मला वाटतं इफ यू स्टॉप लर्निंग तुम्ही सक्सेसफुल कधीच होणार नाही. बरोबर. इफ यू कीप ऑन लर्निंग यू विल बी सक्सेसफुल. जसं हॅपीनेसचं तुम्ही बोलले की एका पॉईंटला पोहोचल्यावरती तुम्हाला वाटतं की हा हॅपीनेस भेटेल, पण मग त्या पॉईंटला पोहोचेपर्यंत तर आपण म्हणजे थोडंसं स्ट्रगलिंग फेज, सॅड फेज मध्ये असतो, म्हणजे की का भेटत नाही, का भेटत नाही, आणि त्या फेजला पोहोचल्यावरती हॅपीनेस नाही भेटत आहे. परत नेक्स्ट फेज म्हणजे इट्स अ जर्नी, इट्स अ प्रोसेस लूप येतो की तुम्ही म्हणता की जशी ती जर्नी आहे त्यामध्येच तुम्हाला हॅपीनेस शोधावा लागेल, त्या मोमेंट्समध्ये शोधावा लागेल. बरोबर. तर म्हणजे पॉडकास्टसाठी जो आपण रिसर्च केला त्यामध्ये तुमचे मी प्रिव्हियस काही इंटरव्ह्यूज वगैरे पाहिले, तर त्यामध्ये तुमचं जे चाइल्डहूड होतं तुमचं, की ते म्हणजे एन्व्हायरमेंट वगैरे तुम्ही सांगितलं की खूप खराब होतं वगैरे. तर माझा क्वेश्चन हा होता की म्हणजे प्रत्येक मुलाचं किंवा जो कोणी ऍस्पायर करतोय काहीतरी सक्सेस लाईफमध्ये काहीतरी फोडण्याचा, तर तुमच्या मताने की एक एन्व्हायरमेंट आहे जे आपलं चाइल्डहूडचं, ते कसं म्हणजे त्याच्यावरती इम्पॅक्ट करतं, आणि तुमच्या केसबद्दल पण सांगा.
चाइल्डहुडचं एन्व्हायरमेंट आहे ना, हे माझ्याबद्दलच सांगतो मी. कसं असलं पाहिजे हे मी डिफाईन करू शकत नाही, किंवा साधारण सगळेच आई-वडील आपल्या मुलाला चांगलं एन्व्हायरमेंट द्यायचाच प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी जे त्यांनी भोगलेलं आहे त्याच्यापेक्षा कधीही ते म्हणतात की नाही, या गोष्टी मला त्रुटी जाणवल्या, या माझ्या मुलापर्यंत नाही पोहोचल्या पाहिजे. सो प्रत्येक मुलाचं आई-वडील चांगलंच करायचा प्रयत्न करतात. माझ्या बाबतीत एन्व्हायरमेंटचं माझं असं झालं होतं ना, की माझ्यावरती आई-वडील संस्कार असे करत होते की नाही तुला, आता मी धनकवडीसारख्या एरियात राहायचो. धनकवडीसारखा एरिया जो 1995चा जन्म माझा, त्या काळामध्ये ना तिथे आपल्या पुण्यामध्येच थोडंसं असं काय म्हणतात त्याला, टोळी गँग वगैरे असा एक सीन होता त्या काळामध्ये. तर म्हणजे मी चौकातच राहायचो आणि त्यामुळे मी त्या गोष्टी बऱ्याचशा पाहिलेल्या आहेत. आणि माझ्या एवढ्या वाटायचं की नाही, दिस इज हॅव्हिंग अ बॅड इम्पॅक्ट ऑन माय चाइल्ड. कारण माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम यायला लागला होता, की मी मध्येच शिवीगाळी करायचो, म्हणजे 7वीत वगैरे अशा माझ्या सहज, कारण मित्रांमध्ये राहायचो ना तिथे, आम्ही तळजायला जायचो टँकमध्ये वगैरे पोहायला. सो तळजायला गेल्यानंतर असं व्हायचं की तिथली लोक तशी, माझे मित्र तिकडची आजूबाजूची तशी. मी शाळेत जायचो तेव्हा वेगळा असायचो, पण शाळेचा इम्पॅक्ट किती, 5 तास 6 तास. पण त्याच्या व्यतिरिक्त जो आयुष्य आहे संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंतचं, किंवा इव्हन सॅटर्डे संडेज, यावेळी मी घरी असायचो आणि त्याच लोकांमध्ये असायचो. तर तिथे थोडासा ना माझ्या ह्याच्यावरती इम्पॅक्ट जाणवायला लागला होता घरच्यांना. सो दॅट इज व्हॉट हॅपन्ड इन माय चाइल्डहुड. आणि त्याच्यानंतर मग मला असं झालं की मी जेव्हा डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिफ्ट झालो त्या शाळेत, तेव्हा मला ड्रास्टिक चेंज वाटला. की धनकवडीसारख्या एरियातनं एक शुद्ध ब्राह्मणी शाळेत गेल्यानंतर मला असं कळलं की अरे ही दुनिया आहे अशी, की जिथं लोक ह्या छोट्या गोष्टींचा विचार नाही करत. आपण खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करायचो. कारण माझ्या घरात ना, मी जसं जोस्टॉकमध्ये बोललो होतो की घरात ना 1 रुपयाची हवा भरल्याचं काम चालू असायचं, की हवा भरली की 1 रुपया मिळायचा. आम्ही नंतर रात्री चिल्लर गोळा करायचो. इथे गेल्यानंतर ती मुलं कारनी येणार. आता म्हणलं ह्यांच्याकडे कार आहे, कारमध्ये एसी. आपल्या इथे एसी म्हणजे असं की आपल्या कुठल्या तरी मोठे काका जे आहेत, जे काहीतरी IPS ऑफिसर वगैरे झालेत, किंवा असे काहीतरी मोठे बिझनेसमॅन, त्यांच्या घरात एसी, तो सुद्धा चौकोनी एसी असायचा. दॅट इज रिचनेस फॉर अस. तर इथं ते नॉर्मल होतं. बरोबर. मग तो स्ट्रगल त्या माइंडसेटला, कारण आमच्या वह्या पुस्तकं आमची जरा व्यवस्थित, मी माझ्या बहिणीचे घ्यायचो, त्यांना नवीन मिळायच्या टेक्स्टबुक्स वगैरे, तो फरक असायचा. सो दॅट वॉज माय चाइल्डहुड. आणि तिथे गेल्यानंतर मग ड्रास्टिक चेंज कळाला. सो मला असं वाटतं की जेन्युअनली त्या गोष्टीमुळे ना मला ट्रान्झिशन पिरियडमध्ये खूप वेळ लागला. सो जेवढं तुमचं लहानपण ट्रान्झिशन पिरियडमध्ये जातं असं मला वाटतं, तेवढं तुम्ही ना ॲडॅप्ट एकतर होता किंवा काही वेळी लेट होता. बरोबर, असं मला वाटतं. सो आय होप की माझ्या चाइल्डहुडचा तो माझ्यावरती इम्पॅक्ट झाला की मी ॲडॅप्ट करण्यातच खूप वेळ गेला, कारण त्या ड्रास्टिक चेंजेसमुळे. बरोबर. आणि मला पण असं वाटतं की म्हणजे असं बोललं जातं की एक मुलगा आहे किंवा लहानपण जास्त मुलांचं ते आई वडिलांसोबत कमी आणि दुनियेसोबत जास्त जातं. आणि आजकालच्या काळात फोन सोबत जास्त झालं, म्हणजे की रात्री फक्त झोपताना किंवा जेवताना आपण त्यांच्यासोबत असतो, दिवसभर शाळेत असतो, उरलेल्या वेळी खेळायला मित्रांसोबत असतो, आणि रात्री सुद्धा आजकाल मुलं म्हणजे जेवताना सुद्धा एकत्र नाही बसत, फोन घेऊनच त्यांचं जेवण चालतं. त्यामुळे आई वडिलांसोबत कमी आणि दुनियेसोबत जास्त आहे. त्यामुळे जे एन्व्हायरमेंट आहे त्यानुसार आपलं म्हणजे माइंड तर तसं बनतच जातं, पण सगळ्यात मेन आहे माइंडसेट. म्हणजे की सपोज जर एन्व्हायरमेंट खराब असेल आणि सगळे एक गरिबीचाच विचार करत असतील, तर आपला पण माइंडसेट एक गरिबीचा बनून जातो. म्हणजे आपण एक छोट्या छोट्या गोष्टींना जास्त विचार करत बसतो. जसं एन्व्हायरमेंट आजूबाजूचे लोक पण तसे असतील, तर आपण पण मग विचार म्हणजे माइंडसेट तसं बिल्ड होत जातं की अरे हा आपल्याला नेक्स्ट इयरला हे करायचं, नेक्स्ट इयर म्हणजे गोल्स पण सेट, कम्युनल थॉट तुमच्यावरती इम्पॅक्ट केला जातो ना. आता माझ्या वडिलांच्यात होतं की नाही, आपल्याला घर कमवायचं आहे, बरोबर, दॅट इज सक्सेस फॉर अस. मला असं कळलं की हो, घर इज द थिंग. पण जेव्हा मी शाळेत ट्रान्झिशन मिळाला, त्या शाळेतल्या लोकांचं असं होतं की नाही, एक चांगलं करिअर मिळणं दॅट इज सक्सेस टू अस. सो आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याच्यातनं आपण मोठे होत जातो असं मला वाटतं. आणि जे नंतर सुद्धा म्हणजे इंजिनिअरिंग असेल, ज्युनियर कॉलेज असेल, शाळेत नंतर आपण बऱ्याचशा ह्याच्यात जातो, मित्रांमध्ये बसतो नंतर, सक्सेसफुल मित्रांमध्ये, तेव्हा कळतं की नाही ह्या गोष्टी पण आपल्याला करणं आहे. बरोबर. सो येस, द कम्युनिटी अराउंड अस, ते आपल्यावरती इम्पॅक्ट करून मग आपण आपल्या वाटचाल तसं ठरवतो. एक चांगलं उदाहरण आहे, आपण शाळेच्या वयात ज्यावेळी बोलतो आपली टोळी किंवा आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती. म्हणजे सपोज की माझे मित्र आहे, 5 मित्रांमध्ये मी राहतोय आणि सगळे एक ढ कॅटेगरीमध्ये म्हणजे ॲव्हरेज मार्क्स वगैरे, तर त्यांचं टार्गेट काय राहतं की ह्या पेपरला पास व्हायचं, ह्या पेपरला 35-36 मार्क्स पाडायचे. बरोबर. मग मी पण त्यावेळी काय बोलतो, अरे ठीक आहे, माझे जरी मी हुशार असलो तरी बोलतो 35 आहे ना, मी 40-45 पाडेल, ओके. पण ज्यावेळी मी ते अचानक असं कोणतं तरी म्हणजे बोलतो ना, चलताना जरी ऐकलं की हे हुशार मुलं बोलतात ते 5 लोक, तर त्यांचं अरे मी 89 पाडणार किंवा 92 पाडणार, मग ते ऐकून आपल्याला वाटतं अरे हा, मग जर आपण त्यांच्या सोबत राहायला लागलो तर आपलं पण टार्गेट ऍटलीस्ट ठीक आहे 89 डेफिनेटली 70 तरी होतं. मी हे जेन्युअनली बिलीव्ह करतो, कारण मी डेक्कन एज्युकेशन मध्ये होतो ना,
आपण कुठल्या मुलांसोबत किंवा आपल्या मित्रांसोबत हँगआउट करतो ना, त्याच्याने आपले गोल्स डिसाईड होतात, हे मला जेन्युअनली पटतं. की मी लहानाचा मोठा होत असताना ना, कलेला आपल्याकडे तेवढं हे केलं जात नाही. बसून एखादी गोष्ट, ट्युशन इज समथिंग, की हा मुलगा आमचा ट्युशनला चालला, हे आपल्या मिडल क्लासमध्ये असतं. पण मी जेव्हा बाहेरच्या ह्याच्यात गेलो, आता अर्थात पेठेतच शाळा होती माझी, तिथे एक असं आहे की तुम्ही गायन केलं पाहिजे, तुम्ही डान्स केलं पाहिजे, क्लासिकल डान्स, तबला, पेटी, असे शिकणारी मुलं माझ्या सराउंडिंग मध्ये होती. मग मला असं वाटलं की यार हो, हे जेव्हा तुम्हाला वडिलोपार्जित शिकवलं जातं की हो ही कला का असावी, कारण तुम्हाला एका ठिकाणी बसणं झालं पाहिजे तुमचं, एका ठिकाणी तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेट करता तुमचं क्रिएटिव्ह माइंड सुद्धा ऍक्टिव्ह राहतं, कुठली तरी गोष्ट हे करतात. आणि कला अशी आहे ना जिथे रियाज, लाईक कन्सिस्टन्सी आणि क्रिएटिव्हिटी या दोन्ही इम्पॅक्ट होतात. बरोबर. सो त्यांच्यामध्ये राहिल्यावरती मला ते कुठंतरी एक हे झालं की हो यार, आपल्याला पण अशी एखादी कला पाहिजे. अर्थात मग आता मग 7वी 8वी नंतर तबला वगैरे करणं ते तेवढं पॉसिबल झालं नाही, कारण परत 10वी आली होती लगेच. पण मग त्याच्यानंतर झालं की कुठल्या कलेत मी जाऊ शकतो, कारण त्याच्याने मला कन्सिस्टन्सी, क्रिएटिव्हिटी आणि माझं माइंड चालना मला मिळत राहणार आहे. मग मी ऍक्टिंगकडे गेलो. सो दॅट इज ऑल्सो थिंग की लहानपणी तुम्ही ज्या लोकांसोबत हँगआउट करताय ना, त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी एक गोष्ट मिळते की हो ह्या गोष्टी आहेत. जसं तू म्हणलास की 40% फिरणाऱ्यावरती असं वाटतं की ओके, याला 40 पडलेत ना, मला 41 आहेत, चलो मी अप्पर हँड आहे. पण तेच बघायला गेलं तर दुसऱ्या माणसाचा 80% गोल आहे, बरोबर, त्याच्यात मी अर्धाच बसतोय. सो चूज युअर फ्रेंड्स वाईजली, हे मला जेन्युइनली वाटतं. बरोबर. आणि ओल्ड स्कूल जे थॉट्स असतात, मार्क्स एके मार्क्स, म्हणजे आम्हाला फक्त मार्क्स, स्कूलमध्ये परफॉर्म करा, त्याच्या मुलाच्या पेक्षा जास्त मार्क्स पाड, आमकेच्या मुलाच्या पेक्षा, ते शर्माजी का लडका म्हणतो त्या टाईपचे माइंडसेट, आणि फक्त मार्क्सवरती. उद्या जर म्हणजे सपोज मी डिसाईड जरी केलं की कुठल्या तरी स्पोर्टमध्ये भाग घेतोय, तरी घरचे म्हणतो अरे स्पोर्ट कुठे, आपल्याला जमणार आहे का, मार्क्स वगैरे पाड, अशा टाईपचं होतं. बरोबर, ठीक आहे, बरोबर आहे. तर आता जसं तुम्ही हे केलं की कला वगैरे आपण करतो कॉलेज किंवा स्कूलमध्ये पण, तर तुमची जी कला आहे ऍक्टिंग, तर त्याकडे तुम्ही कसे वळला? आणि बऱ्याच वेळी हा एक खूप म्हणजे काय बोलतो कॉम्प्लेक्स मुद्दा आहे, पॅशन. म्हणजे बऱ्याच वेळी मला तर अजून माझं पॅशन सापडलेलं नाही. बरेच लोक बोलतात की पॅशन सापडलं पाहिजे, मग तुमची लाईफ हिट आहे, तुम्ही हॅप्पी आहे, लाईफ टाईम हॅप्पी आहे. तर तुमचं पॅशन तुम्हाला कसं सापडलं आणि मुळात म्हणजे ह्या कलेकडे तुम्ही कसे आलात? मुळात ना, आपल्या घरात पॅशन, डेडिकेशन वगैरे असे शब्द लहानपणापासून काय असे नसतातच. काहीतरी परत ते तिथंच जातो आपण की हे बघ, हे आयुष्यात असं काहीतरी जर केलंस ना तू, किंवा तुला जे आवडते त्याच्यातनं तू एवढा पैसा मिळवलास की तुला 4 चौकात इज्जत मिळणार आहे, आणि बघ त्याच्या मुलांनी कसं केलं होतं, असा तुझा उल्लेख मला कुठेतरी करता येईल, हे बिंबवलं जातं. त्यामुळे असे पॅशन, डेडिकेशन शब्द काहीच नव्हते. पण हा एक होतं की मला हे करताना मजा येते. हे वाक्य आहे ना, एवढं मला फक्त हिट झालं होतं 10वी पर्यंत. 7वी ते 10वी मध्ये मला डान्स करताना मजा यायची. मग मला असं झालं की मी डान्स कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतला. मग मी 10वीच्या ज्या सुट्ट्या असतात 4 महिन्याच्या, त्याच्यात ना मी आईला म्हणलं होतं की आई, मला असं एक नाटकात थोडंफार ऍक्टिंग वगैरे काहीतरी करावीशी वाटते, तुला काय वाटतं? आई अशी चकितच झाली होती माझी की बाबा, हे आपल्या घरात काहीच नाही, असं कोणीच गेलेलं नाहीये. म्हणजे आपले आजोबा आणि वडील मंदिरात झोपलेलेत आणि आम्ही दोघी घरात झोपायचो, माझी काकू, माझी आई आणि माझी आजी. का तर बायका घरामध्ये पुरुष बाहेर झोपू शकतात, अशा बॅकग्राऊंड मध्ये राहिलो. त्याच्यात नाटक, सिनेमा, संगीत बिंगीत काहीच नाही. मग त्याच्यात तू हे काय घेऊन आलास बाबा मध्ये? आणि मग त्याच्यातनं मग मी तिला म्हटलं, मग तिने एक फ्री कार्यशाळा शोधली आणि मग तिथं आम्ही जाऊन ते सगळं केलं. पण मला ते बघत असताना ना, मला कुठेतरी मला हे करताना, हे मला आवडतंय आणि हे करताना मला मजा येईल. पॅशन वॉज दिस 2 लाईन्स फॉर मी. मग मी ते करत करत गेलो आणि मला त्यात मजा यायला लागली. जेव्हा एखादा व्यक्ती आपण परफॉर्म करत असताना टाळ्या वाजवतोय, तो हसतोय, तो नंतर फीडबॅक देतोय. आपण स्क्रिप्ट वाचत असताना, आता एक ना फिल्म मेकिंग मधला एक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही लिहिलेलं जे असतं ना, त्याच्यातला गाभा घेऊन डिरेक्टर काय करतो, त्याला डिरेक्शन देतो की तुला हे म्हणायचंय ना, ते मी माझ्या पद्धतीने म्हणतो. याच्यातली जी कला आहे, घालमेल आहे, की लिहिलेला मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचवायचा, मॅच झालं पाहिजे. मॅच झालं पाहिजे, पण पद्धती वेगळ्या असू शकतात. आणि रायटर इज लाईक, हो मला हे पोहोचवायचं, तू तुझ्या पद्धतीने पोहोचवतोयस ना, तर ती मजा आहे. हे मला आवडायला लागलं होतं. ओके, की तिथे तुझी कला कळते. का डिरेक्टरचं असं म्हणणं नाही की चल हे लाईन घे, ही लाईन घे, परफॉर्म करतोय तो उभं राहून आणि मी डिरेक्शन केलं, असं नाही. त्याच्यातला भाव तो त्याच्या पद्धतीने कसा पोहोचवतो, याच्यात मला मजा यायला लागली होती. म्हटलं हा, हे इंटरेस्टिंग आहे. मग ते वाक्य ना मला सगळीकडे अप्लाय करावं वाटलं की हा, इथं मजा येते, इथं मजा येते, इथं मजा येते, येस मला हे करावंसं वाटते आणि मला हे हवंय. बरोबर. दॅट वॉज द थिंग, पॅशन फॉर मी. मग ते 10वीत झालं नाटकासाठी, मग ते डिरेक्शनसाठी झालं, मग ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर इव्हेंट्स बद्दल झालं. त्याच्यानंतर मग मी बऱ्याच वेगवेगळ्या नाटकांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत, मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळात 17 नाटकं केली आणि त्याचे अनेक शोज झाले. बरोबर. मग शोज करण्यासाठी पण असं वाटायचं की हो, इथनं एक काहीतरी सेट उचलून आपण प्रवास करून दुसऱ्या शहरात जातोय आणि तिथं जाऊन परफॉर्म करतोय आणि परत घरी येतोय. इथे मला मजा येत होती. सो माझ्यासाठी पॅशन वॉज लाईक आय वॉज एन्जॉईंग द प्रोसेस.
मग तसं मला ते कळालं, नंतर कळालं की ओ दिस इज समथिंग लाईक पॅशन, की हा जर तुम्हाला मला हे नाही केलं तर ना असं कसं तरी होतं, मेल्यासारखं वाटतं. बरोबर. मी जॉब पण करत होतो 1 वर्ष, मला सुरुवातीला छान वाटलं, ते एडिट करायचो, मला प्रेझेंटेशनच्या वेळी सगळे म्हणायचे प्रसाद व्हिडिओ खूप छान झालाय बरं का वगैरे. आय स्टार्टेड एन्जॉईंग. मग परत साच्यात अडकल्यासारखं झालं. असं झालं की नाही ये वो चीज नाही. मग परत कॉन्टेंट क्रिएशन, मजा यायला लागली. मग वेब सिरीज, मग मूवी, आणि मग ट्रॅव्हल, मग कोलॅबोरेशन, पॉडकास्ट, मला मजा यायला लागली याच्यामध्ये. सो माझ्यासाठी पॅशन इज मजा. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये एक व्हरायटी, आता डायनॅमिझम आहे. बरोबर. पॅशन रिलेटेड माझं पण खूप, म्हणजे बोलतो ना कन्फ्युजन स्टेटमध्ये आणि ओव्हर थिंकिंग वाला माइंड. म्हणजे मला काय होतं की लहानपणीपासून मी एका गोष्टीत हिस्सा घेतो, भाग घेतो, आणि मला थोड्या दिवसांनी बोर होतं, मग मी दुसरं काहीतरी चूज करतो. आणि बरेच लोक मला फोर्स करतात, अरे तुला एक काहीतरी शोधायला लागेल. तर रिसेंट मी एक बुक पण वाचतोय, एक रिफ्यूज टू चूज म्हणून, म्हणजे की डोंट चूज. तर ते बुक काय बोलतं की तुमचं जे पॅशन आहे ना, ते म्हणजे असं शोधण्याचा प्रयत्न नका करू की एक पॅशन आहे. आणि मी याच्यावरती एक रील पण बनवली की तुम्ही जे पॅशन आहे, सपोज तुम्हाला आज खो खो आवडते, खो खो खेळा. उद्या कबड्डी आवडते, कबड्डी खेळा. ते बोर झालं, दुसरं काहीतरी ड्रॉइंग करा, चित्र काढा, काही पण करा. म्हणजे असं आहे की एक गोष्टीला शोधण्यामागे दुःखी होऊन वेळ वायाला घालवण्यापेक्षा गोष्टी ट्राय करा, काही ना काहीतरी सापडेल. जसं तुम्हाला सापडलं ऍक्टिंग वगैरे, नाही सापडलं तर ओके, आपण ट्राय करत राहू. उलट तो जो छोट्या छोट्या फेज मध्ये जो इंटरेस्ट आहे, हॅपीनेस आहे, तो खूप चांगला आहे. एक्झॅक्टली. इंटरेस्ट जो आहे ना, तो कशात येतोय हे बघण्यासाठी 10 ठिकाणी हात मारणं गरजेचं आहे. आणि मग काय झालं, मला ऍक्टिंग मध्ये जायचं होतं. मग कॉन्टेंट क्रिएशन जेव्हा माझ्या वाटेत आलं, तेव्हा म्हणलं की हा दिस इज समथिंग, की ह्या एफर्ट्स मध्ये मला हवा तेवढा रिझल्ट पण मिळतोय. कारण काय होतं, एक चॅनल मिळाला ना तुला, मग त्याच्यात तू पैशाचा मार्ग, सक्सेसचा मार्ग किंवा जो काही ग्रोथचा मार्ग आहे ना, तो शोधत जाऊ शकतो. पण तू तो चॅनलच सगळीकडे ओपन ठेवला वास, तर ते होणार नाही. पण ऍटलीस्ट तुला प्रत्येकाच्या 10% तरी कमी करत करत आहे ना, तुला इंटरेस्ट जर तुझा मिळाला ना, मग त्या सेगमेंटमध्ये तू कुठल्याही गोष्टीने धडक. बरोबर. तिथं तुला मजा येणार. मी काल ऐकत होतो, मला वाटतं कॉन्टेंट क्रिएटर्सचे मोदीजींनी स्टोरी सांगितलेली त्या मुलाची, की ते बोलले, आधी एक ऐकलेली त्यांनी स्टोरी ऐकलेली, की मुलगा होता, तो खूप दुःखी झाला आणि सॅड, म्हणजे त्याला काय करायचं असं माहित नव्हतं. तो इतका दुःखी झाला, परीक्षा वगैरे सगळं फेल होत होता, पुढं काय करायचं हे माहित नव्हतं, म्हणून त्यांनी सुसाईडचा विचार केला. आता ज्यावेळी तो सुसाईडला गेला, त्यावेळी त्याला रस्सी नव्हती, तो रस्सी आणायला गेला, तर रस्सी बद्दलची जी माहिती आहे, म्हणजे रस्सीवाल्याने म्हणला किती लांब पाहिजे, मग ती लांबी मोजली, त्याचा अभ्यास केला, मग ते हुक कुठं गुतवायचं त्याचा अभ्यास करत करत तो म्हणला, अरे जीव देण्यापेक्षा शिकणंच होतं. म्हणजे त्याला तसा इंटरेस्ट सापडला. अशा वेळी बऱ्याच वेळी म्हणजे लोक त्यांनी ट्राय केलं ना, हे ते असं. आता किती कॉन्टेंट क्रिएटर म्हणतात, की म्हणजे ऍक्टर्स म्हणतात किंवा सक्सेसफुल, की मी इथे येणारच नव्हतो, हे आपोआप मला मिळत गेलं, होत गेलं. पण ते का झालं, कारण वाटेत एखादा अडथळा आला आणि त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न केला म्हणून. नाही तर आपण डायरेक्ट म्हणलं की नाही, हे अवघड दिसतंय, मी नाही करून जाणारच नाही तिकडे. म्हणजे खूप सिम्पल बेस लेवलला ना, माझ्या पप्पांना काहीतरी खायला आणायचे, म्हणजे एक घास खाऊन तर बघ, नको मला नको मला नको, आणि ते जेन्युइनली ना फोर्सफुली भरवायचे, पप्पा भारी लागते हे म्हणायचं. मग ते म्हणायचे, बघ तुला मी सांगत होतो ना, हे भारी, ही गोष्ट करून बघ. बरोबर. सेम गोष्ट विथ आता अर्थात वय वाढल्यानंतर इन्व्हेस्टमेंटचं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा वडील सांगतात की बघ इथे पैसे गुंतव, इथे पैसे गुंतव. नको पप्पा, कुठं त्या फालतू गोष्टींच्या मागे लागतात. अरे पप्पा, रिटर्न चांगले मिळाले बरं का, बघ तुला सांगत होतो ना मी. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला अप्रोच करण्यापासूनच मागे येतो ना, मग तिथं ग्रोथ नाही होणार. ट्राय इट, नाही झालं तर नाही झालं, पण झालं तर इट वुड बी बेटर. बरोबर. लाईक नॉट अटेम्प्टिंग इज कम्प्लीट फेल्युअर, बट इफ यू अटेम्प्ट इट, देर आर चान्सेस दॅट यू माइट गेट. काहीतरी चान्सेस आहेत, आणि झालं फेल तरी सेमच आहे. म्हणजे आपण नाही केलं तर फेलच आहे, केलं तर ऍटलीस्ट चान्सेस. बरोबर, दॅट्स इट. ठीक आहे. तर आता आपण बोलू की म्हणजे तुम्ही थिएटर वगैरे ट्राय केलं, तर थिएटरचा एक खूप डाऊट आहे मला. म्हणजे मला थिएटर बघायला वगैरे आवडतं, ड्रामा वगैरे, पण मला असं वाटतं की ते कुठंतरी लुप्त होत चाललंय. म्हणजे त्याची जी डिमांड आहे ती पण कमी होत चालली, आणि जे नाटक करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा आता फ्रस्ट्रेशन वगैरे पण होतंय. न्यूजला वगैरे पण आपण बघतो, थोडी ऑडियन्स पण कमी होत चालली. तर काय वाटतं तुम्हाला की जे थिएटर आहे त्याचं फ्युचर काय, आणि मराठीमध्ये म्हणजे स्पेसिफिकली मराठीमध्ये काय त्याचं स्कोप काय? मला ना असं आत्ता तरी वाटतं जनरली आत्ताच्या काळात, की हो, लोकांचा थोडा इंटरेस्ट थिएटरकडे कमी होत चाललेला आहे. कारण लॉकडाऊन नंतर बरोबर काय झालं, तुमच्या हातात थिएटर जेव्हा पोहोचलेलं आहे, काहीतरी परफॉर्मिंग आर्ट तुमच्या हातात येते. आधी काय व्हायचं, नाट्यगृहात तुम्ही तिकीट काढून जाताय, तुम्हाला नाटक नाही जरी आवडलं तरी तुमच्याकडे असं होतं की बाबा हे नाटक संपल्यानंतर मी नाट्यगृहाच्या बाहेर जाणार आहे. दॅट वॉज अ ऑफलाईन प्रोसेस. आता कसं आहे, मला हे नाही आवडलं ना तर मी ढकलून देतोय. बरोबर. इट इज दॅट सिम्पल. कारण लोकांचा रिटेन्शन आहे ना, तो लॉकडाऊन नंतर कमी झालेला आहे. सो येस, आय अग्री विथ इट, की थोडासा थिएटरकडे कल लोकांचा कमी होत चाललाय, फ्रस्ट्रेशन येतं. ह्याचं दुसरं कारण मला असं वाटतं ना, कमर्शियलायझेशन. कारण जर काय वेल नोन फेस नाटकात दिसलं तर गर्दी होणार आहे. बरोबर. त्याच्यात पण मराठीतल्यात बघायला गेलं की खूप कमी कलाकार आहे ज्यांना बघायला मला स्वतः नवीन नाटकांना तेवढी गर्दी होत नाही, म्हणून ते बंद पडतात. कारण कमर्शियली लोक जात नाही. बरोबर.
त्याच्या मागचं एक कारण मला असं वाटतं की आपणच कलेला तेवढा वाव देत नाही. आपल्याला जर 2 ऑप्शन मिळाले की नाटक बघायचं का सिनेमा बघायचा, आपण हमखास म्हणू की मला सिनेमा बघायचा. आणि त्याच्यामुळे मग मुलं जेव्हा म्हणतात ना की मला नाटकात जायचे किंवा सिनेमात जायचं, तर लोक म्हणतात नाही बाबा ते खूप वोलाटाईल आहे, कारण आपणच खिशातनं पैसे त्या गोष्टीला काढत नाही. ज्या दिवशी तुम्ही कलेला तेवढं वाव देऊन पैसे खिशातनं काढायला लागाल तेव्हा ती इंडस्ट्री वर होईल आणि तेव्हा तुम्ही मुलाला म्हणाल की हो तिकडे जा, तिकडे चान्सेस आहेत. तर आपणच कुठेतरी आपल्या कलेला डाऊन करतोय असं मला वाटतं, ज्याच्यात नाटक हे खूप इम्पॅक्टफुल आहे असं मला वाटतं. कारण तेवढं एंटरटेनमेंट मला वाटतं की स्क्रीनवर जेवढं बघायची सवय लागली तेवढी नाटकात तेवढी मिळत नाही. वेल नोन चेहरा नसल्यामुळे लोक जात नाहीत. हा मला एक मुद्दा त्यात वाटतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आहे ना तोच शो 10 वेळा करावा लागतो आणि तो तेवढा वाजेल का नाही माहित नाही, तेवढा ऑडियन्स रिस्पॉन्स मिळतो का नाही माहित नाही, तेवढा लाफ्टर मिळेल का नाही माहित नाही. बरोबर. त्यामुळे एका पॉइंटला ते बंद व्हायला लागतं जर त्याला ऑडियन्स येणं. म्हणजे अर्थात कुठलाही माणूस स्वतःचे पैसे जेव्हा एखाद्या कमर्शियल नाटकाला लावतो तेव्हा तो प्रॉफिट एक्सपेक्ट करणार. बरोबर. तो असं नाही म्हणणार चला लावले पैसे, ऑडियन्स आलं नाही आलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तिथे प्रॉब्लेम येतो की तिथनं रिटर्न्स नाही मिळाले की ते नाटक तो अर्थात बंद करायला लागतो. आणि मग त्याचं होत नाही, मग त्याचा कलाकारांवरती हे येतो, प्रॉब्लेम येतो की त्यांचं घर पण किती नाही म्हणलं तरी घर चालवावं लागतं. आणि हे फुल टाइम करत असताना जर ऑडियन्सच नाही आलं तर आम्हाला पैसे देणं प्रोड्युसर चालू असेल, तिथे मला थोडी गडबड वाटते. सो अशा मल्टिपल रिझन्स वाटतात. आणि फ्युचर असं आहे की बंद नाही होणार ते. कारण कुठल्याही कलाकाराला तुम्ही विचाराल ना, एक वेळेस कॅमेऱ्यावर ऍक्टिंग करणं त्याला सोपं जातं कारण रिटेक्स आहेत. पण नाटकात असं ना टेन्शन आहे थ्रू आउट. जरी 2 अंकी नाटक असेल तर 1.5 तासाला एक अंक संपतो, दुसरा अंक परत सुरू होतो. पण 1.5 तास कंटिन्युअसली कॅरेक्टरमध्ये राहणं ना, हे एक वेगळीच नशा देऊन जातं कलाकाराला. हे तुम्ही विचारा. सो स्कोप इज लाईक आहे, फ्युचर है उसका. आता लॉकडाऊन नंतर थोडंसं जे स्क्रीन टाइम वाढलेला आहे लोकांचा त्याच्यामुळे झालेलं आहे, बट इट्स अ व्हेरी गुड थिंग. नाटक इज बेस्ट. म्हणजे इम्प्रूव्हमेंटचा चान्स आहे. हो आहे. अच्छा, ओके. तर आता बोलूयात की जसं झालं की नाटकामध्ये तुम्ही काम म्हणजे थिएटरमध्ये पण तुम्ही केलेले आहेत मागचे काही 10 वर्ष तुम्ही बोलले, आणि त्यापासून तर डायरेक्ट सोशल मीडिया. म्हणजे की सोशल मीडियावरती सुद्धा आपण बोलतो की आजकाल कोणी लॉंग फॉर्म म्हणजे पॉडकास्ट सुद्धा म्हणजे लोक विचार पण करत नाही. मला तर लोक बोलतात अरे काय वेडा आहे का पॉडकास्ट करतो एवढे मोठे, म्हणजे कोण बघणारच नाही असं. मग त्याचा अल्टरनेटिव्ह मला रील्स बनवावं लागतं. बरोबर. आणि बऱ्याच वेळी काय होतं की जो क्रिएटर असतो ना त्याला छोटा फॉर्म मध्ये ते व्यक्त नाही होत आहेत. म्हणजे 1 मिनिटात मला सांगूच नाही शकत की हा मुद्दा किती मोठा आहे. सपोज मेंटल हेल्थ आहे, मला त्यावर बोलायचंय, 1 मिनिटात मी काय सांगणार आहे, त्यामुळे मला ते लागते. पण ऑडियन्सचा जो बोलतो हे की इतका छोटा झाला की आपल्याला म्हणजे ते एक आहे गोल्ड फिश चा जो मेमरी नाही तो रिटेन्शन स्पॅन जो बोलतो त्याचा 8 सेकंड्स आहे आणि ह्युमन्सचा 7 सेकंड्स म्हणजे त्यांच्यापेक्षा पण कमी आहे. तर ते बोलायचं होतं की कसं तुम्ही म्हणजे एक लॉंग फॉर्म जो कॉन्टेंट आहे जसं थिएटर आहे किंवा लॉंग फॉर्म व्हिडिओज आहे त्याच्यापासून इकडे कसं शिफ्ट झालं, आणि तुम्ही ट्राय केलंय का काही लॉंग फॉर्म मध्ये आधी? त्याचं एक ब्लंट उत्तर मी सांगतो तुला की लोकांना पेशन्स नाही आहेत. नाही म्हणजे नाही. मी लॉंग फॉर्मॅट करत होतो, मला मजा यायची, पण त्याचं रूपांतर जेव्हा मला व्ह्यूज कमी होताना दिसतात ना, की शॉर्ट फॉर्मॅटला व्ह्यूज जास्ती आहे, लॉंग फॉर्मॅटला व्ह्यूज कमी आहेत, मग अल्टिमेटली माझं ब्रेन सिग्नल काय सांगतं की दिस इज अ गुड थिंग. जिथे तुला जास्ती रीच मिळतो, जास्ती लोक ओळखतायत, जास्ती लोकांपर्यंत नंतर तुला इन्व्हिटेशन येऊन पोहोचता येते ना, ट्राय दॅट थिंग. ओके. मग तिथे कुठेतरी माझी थोडी शेळसंड होते. पण व्हॉट आय ट्राय टू डू इज की शॉर्ट फॉर्मॅट पण करायचा, लॉंग फॉर्मॅट पण करायचा. ओके. कारण मग मला आळस लागला नाही पाहिजे की 1 मिनिटात माझा पेशन्स संपला, जांभळाच द्यायला लागलो मी, आळसच यायला लागला की नाही आज 2 रील केल्या बस झालं. नाही, बिईंग अन ऍक्टर यू शुड बी रेडी फॉर अ शिफ्ट ऑफ 12 hours मिनिमम. कारण रात्रीचे पण सीन असतील, त्या दिवशी शेड्यूल लागलेलं असतं. बरोबर. तुम्हाला आज 3 सीन उडवायचे म्हणजे उडवायचेच आहेत. तेव्हा तो असं म्हणून चालत नाही बाबा माझं रील्समुळे ना थोडा मन माझं तेवढं ऐकत नाहीये तर मी हे करतो, असं नाही करून चालणार. यू नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. त्यात फाईट सिक्वेन्स पण असतो, म्हणजे सीन, फाईट सिक्वेन्स आणि सीन, मग तुम्ही कसं विथस्टँड करणार त्याला. हे मी मला स्वतःला इम्प्लिमेंट करतो आणि म्हणतो की नाही, वी हॅव टू फाईट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, सो बी प्रिपेअर्ड फॉर इट. दुसरी गोष्ट ना, मला लॉंग फॉर्मॅट मधनं शॉर्ट मध्ये जाण्याचं एकच ते कारण वाटतं की विजिबिलिटी आणि रीच. ओके. आज इंस्टाग्राम अल्गोरिदम सुद्धा आहे ना रील्सला जास्ती प्रमोट करतं, युट्यूब सुद्धा शॉर्ट्सला जास्ती प्रमोट करते, कारण ते जास्ती चालत आहे. तिथला अल्गोरिदम त्यांचा बिल्ड होऊन ते पटपट मूव्ह करतायत. मी जर ते भेदायला गेलो तर माझ्याकडे तेवढा हेच नाहीये, ऑडियन्सचा अल्गोरिदमच नाही की जो माझ्या लॉंग फॉर्मॅटला पुश करत. तो ऑलरेडी इस्टॅब्लिश लोकांना जास्ती मिळतो असं मला वाटतं की ज्यांचे ऑलरेडी सबस्क्रायबर जास्ती आहेत, तिथे थोडं हे होतं. म्हणून एक ब्लंटली उत्तर हेच की वेर एव्हर वी गेट अ लॉट ऑफ रीच, माझं म्हणजे तिथंच मी फाईट करतो. तर सोशल मीडियाबद्दल म्हणजे माझा टेक आहे असा, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, तर मला असं वाटतं की जे इंस्टाग्राम आहे किंवा शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट आहे ते तुमचं एक टेम्पलेट आहे. म्हणजे आपण ते वाटतो ना पॅम्पलेट रोडला की हे घ्या आमचं दुकान ओपन होणार, तर एक तुमचं
लोगो टाईप येते की हे घ्या. म्हणजे माझ्या केसमध्ये झालं की मी शॉर्ट फॉर्ममध्ये जे काही कॉन्टेंट बनवलं ते लोकांपर्यंत इझिली रीच होईल. त्याच्यानंतर त्यांना माझ्या दुकानात यायचंय की नाही ते डिसाईड करतील. जर माझं कॉन्टेंट फाडू असेल तर ते माझ्या दुकानात म्हणजेच माझ्या लॉंग फॉर्म कॉन्टेंटकडे येतील, जसं की माझे पॉडकास्ट झालं किंवा लॉंग फॉर्म कॉन्टेंट झालं. मला असं वाटतं. आणि बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे. म्हणजे मी भरपूर क्रिएटर्स पाहिलेत ज्यांनी शॉर्ट फॉर्म ज्यावेळी बूम झाला ना लॉकडाऊनमध्ये, त्यांनी खूप साऱ्या रील्स बनवल्या. म्हणजे लिटरली ते डेली 2-2, 3-3 रील्स टाकत होते. आणि असं नाही की ते एंटरटेनमेंट सेक्टरमधलं बोलतोय, जे एज्युकेशन झालं, इन्फोटेनमेंट झालं, सगळ्यामध्ये त्यांनी केलं आणि 1 मिलियन 2-2 मिलियन रीच केले. किंवा बऱ्याच जणांनी तर 500-600K तर आरामात केले. त्यानंतर मग त्यांनी आता लॉंग फॉर्मकडे स्विच केलं. तर त्यांचं काय होतंय, ऑडियन्स कन्व्हर्जन आहे ते खूप फास्ट आहे. सपोज एखाद्याचे 500K आहेत, तर त्याने जर एक स्टोरी टाकली की नाही चेक आउट दिस व्हिडिओ, तर त्याचे 500K मधले 100K तरी त्याला इकडे जाऊन लगेच हे करतात. म्हणजे मला असं वाटतं. तर काय वाटतं ह्याबद्दल तुम्हाला? मला ना मी ॲग्री करतो. कारण पण काही लोकांचे आता हे ऑब्जेक्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह परत म्हणाला इंटरेस्ट जो आहे, काही लोकांना इंटरेस्ट असं वाटतं की नाही मला शॉर्ट कॉन्टेंटच कंटिन्यू करायचं आहे. दॅट इज माय दुकान. बरोबर. की जिथं मी शॉर्ट कॉन्टेंट बनवतो आणि माझ्या दुकानात आल्यानंतर तुम्हाला असेच शॉर्ट कॉन्टेंट मिळणार आहेत. काही क्रिएटर्स असे आहेत की ओके शॉर्ट कॉन्टेंट इज अ पॅम्पलेट फॉर मी, की हे बघा आणि मग माझ्या दुकानात या, तुम्हाला आल्यानंतर तिकडं ना मोठ्या मोठ्या वस्तू मिळणार आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मिळणार आहेत, शॉपिंग मॉल आहे अख्खा. हे क्रिएटर टू क्रिएटर मला असं वाटतं हे होतं. बट दिस इज वन अप्रोच फ्रॉम दॅट. दुसरा अप्रोच असा की आय एन्जॉय मेकिंग रील्स ऑल्सो, आय एन्जॉय मेकिंग व्हिडिओ ऑल्सो. सो मला परत मग तिथंच येतं की इनसाइट्स बघत असताना लॉंग लेंथला जास्ती इंटरॅक्शन आणि रीच मिळतोय का शॉर्टला मिळतोय. कारण लोकांचं परत तेच आहे की मला माझ्या ताटातनं गोडच हवंय. हा माणूस मला शॉर्ट कॉन्टेंटसाठीच आवडतो, हा माणूस मला लॉंग कॉन्टेंटसाठीच आवडतो. आणि बिईंग अ फुल टाइम प्रोफेशनल इन टू दिस थिंग ना, तुम्हाला हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही शॉर्ट कॉन्टेंटनी फेमस झाला, तुम्ही लॉंग कॉन्टेंट बनवताय आणि तुमचं ऑडियन्स कन्व्हर्जन होत नाही, मग तुमचा ग्राफ खाली चाललाय. आणि दिस इज अगेन अ थिंग की थोडं फ्रस्ट्रेशन येतं की अरे व्ह्यूज आधी वर होते आता खाली चाललेत. आणि लॉंग कॉन्टेंट बनवताना ना, शॉर्ट कॉन्टेंट बनवताना मे बी मी म्हणेन की 4 तासाचा एफर्ट्स लागत असेल. खूप मोठी सिनेमॅटिक रील जरी तुम्ही बनवली एडिट बिडिट पकडून, लॉंग कॉन्टेंटला 3 दिवस लागतात. काही काही ठिकाणी 2 दिवस लागतात शूटला, पोस्ट प्रोडक्शनला. अर्थात तू हा पॉडकास्ट एडिट करशील तर तुला खूप वेळ लागणार. अर्थात हा 1 तासाचा आहे. म्हणजे जेव्हा तू 20 मिनिटाचा एक प्रॉपर बनवशील ज्याच्यात 4-5 कॅरेक्टर्स आहेत, पण त्याचा रीच तेवढा नाही झाला तर परत अगेन यार ये फेल गया. सो बिईंग अ प्रोफेशनल यू शुड ऑलवेज लुक ॲट युअर इनसाइट्स. त्याच्या हिशोबाने तुम्हाला स्वीट स्पॉट हिट करणं आहे. सो अगेन इट्स लाईक तुम्ही वेगवेगळ्या क्रिएटर्सला च्या हिशोबाने त्यांच्या ऑब्जेक्टिव्हनी तुम्ही डील करता. बट तुझा तो पण मला आवडला तो पॅम्पलेटवाला एलिमेंट की हो खरंय. म्हणजे स्टार्टिंग आपण म्हणजे जो कोणी क्रिएटर स्टार्ट करतो, जसं तुम्ही पण सुरुवात केली होती एका स्टेजला, की त्यांच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की एक्सपेरिमेंट करत राहा सगळीकडे. आणि जे तुम्हाला स्वीट स्पॉट जसं बोलतो जे भेटेल तिथं तुम्ही. त्यासाठी माझी थिअरी अशी आहे ना की मला टायगर श्रॉफ बनवायचं वाटतं. माझी फिजिक तशी नाही किंवा हे नाही ते नाही. टायगर श्रॉफला तुम्ही इमोशनल रोल्समध्ये बऱ्याचदा तिथं असं त्याचे मीम्सच बनलेले, त्याला एक्सेप्ट नाही केलेलं, पण इन ऍक्शन सिक्वेन्स तो फोडतो. ऑडियन्सचा ना एका व्यक्तीला एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये बघण्याचा एक हे असतो, म्हणजे काय म्हणतात त्याला पर्स्पेक्टिव्ह असतो की हो मला हा माणूस ना ह्याच्यात बघितलेलाच आवडतो. पण तो स्वीट स्पॉट हिट करण्यासाठी त्यांनी 100 गोष्टी करून बघितल्या पाहिजे. त्या 100रातल्या ह्या 10 गोष्टी ऑडियन्सला आवडल्यात मी केलेल्या. मग त्या 10 गोष्टींचं अनालिसिस करून तुम्ही परत रायटिंग आणि स्क्रिप्टिंग सुरू करा. मग कारण एक ना मी एका युट्यूब चॅनल सोबत काम करायचो, तिथं कॉमिक्समध्ये ते सर आहेत ना, कॉमिक्स लिहायचे. ते म्हणायचे आम्ही 100 एक्सपेरिमेंट करायचो, त्याच्यात जे सब्जेक्ट चालतायत ना त्याच्यावरती बनवायचो आणि मग आम्हाला लोक परत त्याच्यावर इंटरॅक्ट करायचे. मग काय मग ते एकदा टेम्पलेट मिळालं की मग 100 टायटल लिहून काढून त्याच्यावरती डायरेक्ट व्हिडिओज बनवायला लागत. 3 महिन्यासाठी पण तुम्हाला त्याच्यानंतर कंटिन्यू केलं की ते होतं, ते वर्कआउट होतं आणि इट्स टेस्टेड अँड प्रूव्हन. लोकांना हे आवडतंय ना, त्याच्याबद्दल पार्ट 2 तुम्ही बनवला की तो फुटणार, पार्ट 3 बनवला की तो फुटणार, मग तुम्हाला आयपी मिळाली. पण 10 एक्सपेरिमेंट्स मधनं 2 गोष्टी अशा घडतात. ही माझी थिअरी आहे की ते करत राहायचं. बरोबर. तर आता प्रत्येक मुलाच्या लाईफमधली इंटरेस्टिंग फेज असते आणि महाराष्ट्रात तर बरेच लोक ज्यांची काय बोलतो आपण पॉप्युलेशन खूप मोठी आहे, इंजिनियर्स, आणि तुम्ही पण एक इंजिनियर आहे, मी पण एक इंजिनियर आहे. तर काय वाटतं म्हणजे ओव्हरव्ह्यू इंजिनिअरिंगचा, म्हणजे इंजिनिअरिंग केली आहे तुम्ही, पण काय वाटतं म्हणजे रिग्रेट आहे की अजिबात नाही. आज माझा कॉन्टेंटची सुरुवात जी झाली, पहिले 200K मी इंजिनिअरिंगच्या कॉन्टेंटवरतीच बनवले. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप सिम्पल कॉन्सेप्ट नव्हता माझा कधीच की हॉस्टेलमध्ये घडणाऱ्या गमती बिमती असं नाही. एक ना टेक्निकल पॉइंटच मी डायरेक्ट टार्गेट करायचो. युजली काय होतं ना, आपल्याला शिक्षक आवडत नाही, त्याच्यावरती व्हिडिओज खूप कमी होते त्यावेळी, आणि त्याला मी एक वेगळा टच लावला. पण हा माइंडसेट बिल्ड होण्यासाठी ना इंजिनिअरिंगने खूप मदत केली की तुम्ही कॉम्प्लेक्स गोष्टी सिम्पल करून टाका. दिस इज इंजिनिअरिंग. तुमचं काम तेच आहे की हा प्रॉब्लेम आहे ना, सॉल्व्ह इट.
मांडा तो आणि तो सॉल्व्ह करा. दिस इज इंजिनिअरिंग. हा मी माझ्या ह्याच्यात मांडला आणि हा माइंडसेट मला इंजिनिअरिंग मधनं मिळाला. बरं, मी फक्त इंजिनिअरिंग नाही केलं, मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट पण केलं. 2 वर्ष अजून टॉर्चर झेलला मी तो, कारण मास्टर्सच्या पहिल्या वर्षाला आलो आणि परत मॅथ्स आलं. तिथे माझी धावपळच झाली होती की काय करायचंय काय. पण इंजिनिअरिंग जेवढं प्रेशर ऍड करतं ना तेवढा माणूस डेव्हलप होतो असं मला वाटतं. आणि त्या मनाने मला ना अजिबात हे वाटत नाही. मी आता VIIT कॉलेजमध्ये गेलो, तिथेही म्हणलं की त्या मनाने कॉलेज अरे हो, आपण तिथंच भेटलो. तर तिथं मी म्हणलं की इंजिनिअरिंगला ना आम्हाला आता काय पॅटर्न आहे मला माहित नाही, पण एक 25-25 होता, ऑब्जेक्टिव्ह 25 आणि रिटर्न 25, आरामात क्लिअर होऊन जायचं पहिले 2 वर्ष. थर्ड इयरला 70-30, 70-30 पॅटर्न आला होता. 30 ऑनलाईन, 70 तुम्हाला रिटर्न. तर आणि कॉलेजेसकडे मार्क असतात, इन्सेम्स असतात, जिथं लोक पोरांना हमखास पास केलं जातं. कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे का मला माहित नाही, पण होतात पोरं. त्या गोष्टीचं प्रेशर नाहीये. मी स्वतःहून प्रेशर स्वतःला काय लावून घ्यायचं माहितीये का, की राईटअप्स मी स्वतःहून लिहिणार, कारण मला ती बसायची सवय लागली पाहिजे. मी ती लिहायची. मी आता आपण काय लिहितो आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये, अँड आला तर फुल स्टॉप, इज आला तरी फुल स्टॉप, हे करतोच आपण, हे सगळेच राईटअप मध्ये करतात. पण ती बसायची सवय जी लागली ना, ती डिसिप्लिन देऊन जाते की दर 3 महिन्यांनी आपल्याला राईटअप्स लिहायचे, दर 3 महिन्यांनी आपल्याला 12 शीट्स ड्रॉ करायच्याच आहेत. मग तू एका रात्रीत कर, नाहीतर कन्सिस्टंटली कर, पण ती सवय लागली पाहिजे. आणि तिथनं जो फुटून निघतो ना बाहेर, दॅट इज वॉरियर अँड दॅट इज इंजिनियर. बरोबर. आणि तो दर 3 महिन्याला एक इम्पॅक्ट आपल्या सिस्टीमने आपल्यावरती देऊन ठेवलेला आहे, विच इज व्हेरी गुड मला असं वाटतं. बरोबर. कारण आयुष्यात दर 3 महिन्यांनी टेन्शन नाही येणार आहे, दर दिवशी दर तासाला टेन्शन येणार आहे. पण सिस्टीमने काय सांगितलं, ओके तुमचं त्या मेंदूला तुम्हाला 6 महिन्याला 6 सब्जेक्ट आले पाहिजेत, पुढच्या 6 महिन्याला ते, दर 3 महिन्याला हे, दर ह्याला वायवा. सो मला इंजिनिअरिंग सिस्टीम खूप चांगली वाटते. आपण कधी ना इंटरव्ह्यूची तयारी असं वाटतं की कॉलेजने घेतली नाही किंवा कॉलेज आम्हाला इंटरव्ह्यू देत नाही. तुम्ही वायवा जी घेता ना, बाहेरनं एक्सटर्नल एक रँडम माणूस येतो, इट्स अ गुड प्रॅक्टिस असं मला वाटतं. एक्सटर्नल आलाय तो प्रश्न रँडम काहीतरी विचारणार, यू नीड टू बी स्पॉन्टेनियस. ही प्रॅक्टिस मला खूप चांगली वाटते. राईटअपची खूप चांगली वाटते. दुसरी गोष्ट, कॉलेजमध्ये जे फन फेअर्स होतात वगैरे, किंवा फन फेअर्स नाही, एकंदरीत फेअर जो येतो की बाहेरची लोक येतात, दॅट इज अ गुड प्लेस टू इंटरॅक्ट विथ पीपल. तुम्ही ऑर्गनाईज करता काहीतरी, तुमचं अॅन्युअल फंक्शन असेल, तुम्ही थिएटर करताय, करंडक असतात तुमच्या ह्याच्यामध्ये, हे इंजिनिअरिंगमध्ये मला खूप चांगलं देऊन जातं. जिथं टेक्निकल नॉलेज पण तुम्हाला आहे, 6 सब्जेक्ट तुम्ही हँडल करताय. आता एकदा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आयुष्यात कोणीच एवढं अभ्यास करत नाही, पण ते इंजिनिअरिंगचं मला खूप आवडतं. आय जस्ट लव्ह इंजिनिअरिंग. आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं जो कॉन्टेंट मिळाला तो तुफान. आणि त्या कॉन्टेंटला लोकांनी जी साथ दिली, इट वॉज द चेरी ऑन द केक. बरोबर. सो मला जाम आवडला म्हणजे तो फेज. म्हणजे तुम्ही म्हणता इंजिनिअरिंगनी बाकी काही देऊ ना देऊ, कॉन्टेंट नक्की दिला मला. आणि ह्याच्या म्हणजे इंजिनिअरिंगचं जसं तुम्ही बोलले की खूप म्हणजे चांगला पर्स्पेक्टिव्ह मांडला. बऱ्याच वेळी काय होतं, आपण सोशल मीडियावरती पाहतो खूप बदनामी झालेली आहे म्हणजे इंजिनिअरिंग फील्डची, कारण इंजिनियर पण खूप आहेत. आणि आता सध्या अनएम्प्लॉयमेंट जे बेरोजगारी म्हणतो, त्यामुळे पण खूप म्हणजे ते होतं. पण एवढं असं आहे की इंजिनिअरिंग तुम्हाला लाईफसाठी प्रिपेअर करते. म्हणजे मी तरी 2 वर्षच ऑफलाईन मध्ये इंजिनिअरिंग केलंय, कारण माझं लॉकडाऊन मध्ये गेलं. पण त्या 2 वर्षात मी भरपूर गोष्टी शिकलो. आणि मल्टिपल जे बोलतो कनेक्शन वाईज सुद्धा आपण खूप साऱ्या लोकांना भेटतो नवीन. आता जसं तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये आले, आपण तिथे भेटलो, म्हणजे आपलं बोलतो ना एक पूर्ण नवीन एक फ्रेंडशिप वगैरे पण बनते, कनेक्शन. बरोबर. तर इंजिनिअरिंग ते करते असं वाटतं मला. तर ह्याच्यासोबत मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की 3 असे लेसन्स जे तुम्हाला तुमच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये शिकायला भेटले. फार म्हणजे क्विक सांगतो मी, असं हे काय नाही. फायटिंग स्पिरिट, कन्सिस्टन्सी आणि एक्सपेरिमेंटल. ओके. म्हणजे बिईंग एक्सपेरिमेंटल, या 3 गोष्टी मला त्यांनी शिकवल्या. फायटिंग स्पिरिट हा, कारण त्या मोमेंटला जर तुम्ही तो सेमिस्टर नाही क्लिअर केला तर पुढच्या सेमिस्टरला जाताना तुम्हाला ते सब्जेक्ट घेऊन जायचे, मग अजून प्रेशर आणि मग वाईडी व्हायचे चान्सेस. बरोबर. पण जर फायटिंग स्पिरिट असेल तुमच्यामध्ये ना, तुम्ही ते क्लिअर करून काढा. कारण पेपर पॅटर्न मिळतात तरी 4-4 गोष्टींची. तुम्हाला कळतं की ह्या सेगमेंटमध्ये ना, इथं ह्याच 3 ह्याच्यातले युनिट मधलेच प्रश्न इथं हे येणार आहेत, तर तू तेवढं प्रिपेअर करून गेला की तू पास होणार आहे. तो फायटिंग स्पिरिट आहे. कन्सिस्टन्सी, की तेच 4 वर्षात ना तसेच साचे आहेत. पहिल्या 2 वर्षाला वेगळे, तुमचं वय नंतर चेंज होतं, ड्रास्टिक चेंज सेकंड इयरला तुम्हाला स्वतःमध्येच जाणवतो की पहिल्याला मी कसं दिसायचो फर्स्ट इयरला, आणि थर्ड इयरला मी कसं दिसतो. तर ह्या हॉर्मोनल, फिजिकल, मेंटल चेंजेस मध्ये तुमचा 70-30 पॅटर्न होतो, तो पण खूप छान डिफाईन केलेला आहे. सो कन्सिस्टन्सी, तुम्हाला पहिले 2 वर्ष कन्सिस्टंटली फाईट करून थर्ड इयरला यायचंय, थर्ड इयरला आल्यानंतर इंटर्नशिप, बरोबर, लगेच एक्सपेरिमेंटल, आणि तिसऱ्याच्यात एक्सपेरिमेंटल असं, कारण मी थिएटर केलं होतं. बरोबर. जे माझ्यासाठी थिएटर आहे की आय ट्राईड थिएटर इन माय थर्ड इयर, की जेव्हा मला कळालं ओके आता मला इंजिनिअरिंगचा भार झेपतो आहे. तो बाकीच्यांसाठी कदाचित मी जसं म्हणलं की कॉलेजेसमध्ये इव्हेंट घडतात, तिथं तुम्ही हे करता, काही लोक डेकोरेशनमध्ये जातात, काही लोक बाहेरनं स्पॉन्सर्स घेऊन येतात, मग काही लोक ऑन फील्ड वॉकी टॉकी घेऊन सगळं अरेंज करत असतात. दॅट इज एक्सपेरिमेंट फॉर देम.
काही लोक ज्यांनी डान्स केलेला नसतो ते गॅदरिंगला डान्स करतात. बरोबर. काही लोक अँकरिंग करतात. आता अँकरिंग करताना पण कसा वाटला शो, काय रे तुला पण मजा येते ना, हे कधी केलेलं नसतं म्हणून ते बेसिक सब्जेक्ट वाटतात. अशी खूप बोलायची पद्धत त्यांची खूप बेसिक असते, पण त्यांनी ते कधी केलंच नाही. दॅट इज एक्सपेरिमेंट फॉर देम. दुसरं एक्सपेरिमेंट असं इंटर्नशिपला कधी गेलेलं नसतं. फक्त कलेची बाजू नाही, इंटर्नशिपला पण पोरं जातात तिथं कळतं की अरे आपल्याला ही फील्ड आवडते का नाही. मी माझ्या सिव्हिल क्षेत्रातनं बॅकआउट इंटर्नशिप करूनच केलं होतं की नाही माझ्याच्याने साईटवर उभं राहायला जाणार नाही, एवढी गरमी सहन होणार नाही, एवढी धूळ मिट्टी नाही, म्हटलं आपलं इथं नाही होणार. हे मला इंटर्नशिपला गेल्यावर कळालं. सो दॅट वॉज एक्सपेरिमेंट फॉर मी. आणि थिएटरचं एक्सपेरिमेंट केल्यामुळे आज मला हे करिअर मिळालं. सो फायटिंग स्पिरिट, कन्सिस्टन्सी आणि हे आता एक्सपेरिमेंट. म्हणजे बऱ्याच वेळी लोक बोलतात की अरे काय फायदा नाही शिक्षणाचा वगैरे, तर तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कम्प्लीट एक लाईफ साठी सेट करून देतं इंजिनिअरिंग. आणि हे तरी मी 3 मुद्दे सांगितले, तू जर मला वेळ दिला तर मी 100 मुद्दे लिहून काढाल. एवढ्या गोष्टी मला इंजिनिअरिंग पॉडकास्ट कमी पडेल. एक्झॅक्टली, खूप छान आहे. त्यात आता आपण ह्याच्यात जातो ना, युनिव्हर्सिटी अंडर, पुणे युनिव्हर्सिटी अंडर. पण ते जर तू ऑटोनॉमस मध्ये गेला, कुठल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीज मध्ये गेला, तिकडं तर अजून हे होतं, तिकडे तर अजून क्विक आहेत गोष्टी आणि अजून एक्सपेरिमेंटल आहेत. तिथं रिसर्च आहे, फंडिंग आहे. बरोबर. स्टार्टअप्स वगैरे पण तुम्हाला येतात, तुम्हाला कॉलेज स्पॉन्सर करतं बाहेर जाण्यासाठी वगैरे, या गोष्टी पण आहेत. तर आता अशा गोष्टी की ज्या म्हणजे तुम्हाला वाटतात, तुम्ही इंजिनिअरिंग लाईफ एक्सपिरियन्स केलेली आहे, तर अशा गोष्टी ज्या इंजिनिअरिंगमध्ये नसायलाच पाहिजे, उगाचच टाकलेल्या आहेत त्यांनी, म्हणजे जे फ्रस्ट्रेशन होतं मुलांना त्याच्याबद्दल. मला अशी नाही वाटत कुठली गोष्ट इंजिनिअरिंगमध्ये ही उगाच टाकलेली वगैरे, कारण सिस्टीमच अशी डिफाईन केलेली आहे ना त्या इंजिनिअरिंग सेगमेंटची, जिथे तुम्ही घडणार आहात. फक्त एक मला अशी गोष्ट वाटते, आता ती सिस्टीमने आपल्यावर दिलेली आहे का इंजिनिअरिंगने आपल्याला, की आपण ती घेतो ना, प्रेशर जी गोष्ट होते ना, लोक फील करतात. मला प्रेशर इंजिनिअरिंगचं कधीच जाणवलं नाही. ओके. पण बरीच लोक म्हणतात की आम्हाला इंजिनिअरिंग करताना प्रेशर येतं, मेंटल प्रेशर. हे आपण क्रिएट करतो का सिस्टीम देतं? तर सिस्टीम साईडनी मला तर वाटलं नाही, कॉज आय एम हॅपी गो लकी. मला आज हे आलं, मला ते आलं. मी 17 नाटकं कशी करू शकलो 4 वर्षात, याचंच उदाहरण घे. कारण मी प्रत्येक नाटकाचे 2-2.5 महिन्याची प्रॅक्टिस धरून चालतो. बरोबर. याचा अर्थ मी तेही केलं आणि मी डिस्टिंक्शन मध्ये आहे शेवटच्या वर्षात. आणि माझा ठीक आहे, बॅक बीक लागले 2-3 वगैरे, त्याचं काही टेन्शन नाही मला. पण मला नाही वाटत. पण प्रेशर हा जो मुद्दा आहे ना, हा मला असं वाटतं की हा उगाच येतो मध्ये, तो तुमच्या घेण्यावरती. आता तुम्ही आहात, तुमच्या जीन्समध्ये जर तुम्हाला 60% मिळणार आहे असं डिफाईंड आहे तुमचं पोटेन्शियल, तुम्ही ते पुश करताय 70 वरती आणि तुम्हाला 65 मिळतात म्हणून तुम्ही प्रेशर घेताय. दिस इज अ रॉंग थिंग. ही मला प्रेशर एक गोष्ट वाटते की जी खूप इंजिनिअरिंगमध्ये ना, खूप ब्लॅकलिस्ट नाही म्हणता येणार, पण एक खूप डार्कर साईड आहे त्याचा, की लोक सुसाईड, म्हणजे 3 Idiots सारखा मूवी जो म्हणतो आपण, त्याला प्रेशर येतं आणि तो सुसाईड करतो. बट ही वॉज गुड ॲट गिटार प्लेइंग, ही वॉज गुड ॲट हिज प्रोजेक्ट. मग तू त्या साच्यात टाकून स्वतःला का केलंस? हे तुझं ते प्रोजेक्ट, तू एक्सटेन्शन घे 6 महिन्याचं, तू एक्सटेंड कर आणि तू प्रोजेक्ट फोडून टाक. तो मला एक वाटतो एलिमेंट तिथं. म्हणजे इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला त्यांनी. स्टोरी आहे पण रिलेटेबल आहे खूप. त्या जगात आपल्याला वाटतं की हे माझं जग आहे आणि मी इथं फेल झालो की मी अख्खं आयुष्य फेल होणार आहे. हे नाही, आणि हे बाहेर पडल्यावर कळतं. आपण त्या बबलमध्ये असताना असं वाटतं की अरे हेच माझं आयुष्य आहे आणि इथं जर मी फेल झालो तर लोक माझ्याकडे त्या नजरेने बघतील. नाही, लाईफ इज अ प्रोसेस. तुम्ही त्या सेमिस्टर पॅटर्न मधनं जेव्हा बाहेर पडता तेव्हा कळतं की अरे इट्स अ व्हेरी ह्यूज स्पेस, जिथे मला अजून खूप लढाया लढायच्यात, तर ही खूप छोटी आहे. सो प्रेशर आणि इम्पल्सिव्ह डिसिजन जे म्हणतो आपण, ते मला इंजिनिअरिंग मधलं हे वाटतं थोडं. तर आता ॲज अ म्हणजे जो फ्रेशर मुलगा आहे, जो फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतो, त्यांनी सगळे एक्झाम वगैरे क्रॅक करून ऍडमिशन घेतले, तर त्याच्यासाठी काय होतं, लाईफ जसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातो, एक नवीन जग भेटतं. म्हणजे टीचर्स नवीन भेटतात, मुलं नवीन भेटतात, मित्रमैत्रिणी बनतात आणि डिस्ट्रॅक्शन्स चालू होतात. मूवीज वगैरे असतं, वेब सिरीज, सगळ्या टाईपचे डिस्ट्रॅक्शन असतात. आणि अजून एक डिस्ट्रॅक्शन असतं रिलेशनशिपचं. म्हणजे मग कोणतरी सुंदर मुलगी दिसते, मग तिच्या मागं मुलं लागायला सुरुवात करतात आणि हे सगळं म्हणजे म्हणतो ना, तिच्या पाठी लागतात आणि झोपून देतात आणि त्यांना वाटतं हेच सगळं आहे फोकस, आणि त्याच्यासोबत हे होतं. तर तुमच्या केसमध्ये असं काही झालं होतं का? आणि व्हॉट इज रिलेशनशिप अकॉर्डिंग टू यू? मी डिस्ट्रॅक्शन बद्दल बोलील, कारण फक्त मुलगी हा एक डिस्ट्रॅक्शन इंजिनिअरिंगमध्ये नसतो. म्हणजे त्याच्यानंतर खूप गोष्टी येतात. म्हणजे अगदी सिगरेट पिण्यापासून जी पोरं सुरू करतात, असं वाटतं की कोणी बघायला नाही आणि इट्स कूल बिंग कूल आहे ती गोष्ट. तर ते मला वाटतं की ते डिस्ट्रॅक्शनचं सगळ्यात मोठं हे आहे की ते नसावं असं मला वाटतं. पण त्यासाठी तुम्ही चॅनलाइज असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस कळत नसतं खरंच, त्या फिलिंग्स पण नवीन असतात आणि हे ते असं सगळेच मुलांना असं होतं, सगळ्याच मुलींना असं होतं, कारण ते खूप छान वाटतं. तुम्ही युनिफॉर्म मधनं जेव्हा कॅज्युअल कपड्यांमध्ये जाता, तिथंच मोठा इम्पॅक्ट होतो की अरे आज मी किती छान तयार होऊन गेलेलो आहे, आणि मग त्या गोष्टी इट फॉलोज. सो डिस्ट्रॅक्शन अशा खूपच आहेत. आणि रिलेशनशिप एक अशी गोष्ट आहे ना, जी पुढे आल्यावर मला कळालं किंवा मी ज्या लोकांना सांगतो की इट्स अ सिरियस थिंग. तुमच्यासोबत ती व्यक्ती आयुष्यभर राहणार आहे.
सो त्या गोष्टीचा थॉट आहे ना, मला वाटतं थोडा पुढे येऊन आयुष्यात तुम्ही करावा असं वाटतं. कारण त्या काळात जर तुम्ही, असे बरेच लोक आहेत की जे त्या काळात सुद्धा करून नंतर लग्न करून सेटल होऊन मुलं झाली आहेत. पण आय एम टॉकिंग अबाउट द अदर पार्ट, की जिथं ना खूप डिस्ट्रॅक्शन, खूप व्होलेटॅलिटी, खूप सब्जेक्ट तुमच्या डोक्यात असतात आणि तुम्ही काहीतरी डिसिजन घेऊन बसता आणि मग तुमचं ऑब्जेक्टिव्ह हलतं आणि तुम्ही भलतीकडेच जाता. सो मी म्हणेन की त्या मोमेंटला ना हे डोक्यात ठेवायचं की इट्स अ लॉंग जर्नी. तुम्ही त्या मोमेंटला इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन काहीतरी नाही, आज ह्याच्यासाठी मी घर सोडून देईल, त्याच्यासाठी मी घरच्यांना डावलून देईल, मी फोकस सोडून देईल, ह्या गोष्टी करता कामा नये. आणि नाईट आउट्स खूप होतात, मग इव्हेंट्सच खूप होतात, मग लेवल अप करणे म्हणतात नशामध्ये जी, की तुम्ही ह्या गोष्टी तर करतातच आहे, पण ह्याच्याने अरे उतना मजा नाही आ रहा है, की आय एम नॉट बिंग सो कूल इन दिस ग्रुप. मला एक चांगला ग्रुप मिळाला मोठा की आम्ही मग त्या नशेची लेवल अजून वाढवतो. ह्या डिस्ट्रॅक्शन्स तर खूप येतात. पण ह्याच्यात मला तेच वाटतं, एक तर आई वडिलांची जाणीव तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग जर्नीमध्ये हे तुम्हाला काय आत्ता देऊन जाणार आहे का तुमच्या आयुष्याचा वेळ खाणार आहे, हे बघणं गरजेचं वाटतं. त्याच्यानंतरचं एक वाक्य जे आहे ना, 4 वर्षानंतर, भाई त्यावेळेस जर टाइमपास नसताना केला, आज कदाचित मी जास्त असलो असतो याच्यापेक्षा कदाचित. जे मलाही वाटतं की मी जर 2013 पासून जर का थिएटरमध्ये असतो ना, कदाचित मी अलीकडे मला सक्सेस हे मिळालं असतं. पण त्या काळी मी काय केलं, टाइमपास केला, मित्रांसोबत फिरलो, काय झालं, केक कापले महिन्याला, मित्रांसोबत गाड्यांवरती फिरलो, चल सिंहगडला जाऊ, चल आज इमॅजिकाला जाऊ वगैरे, हे ते. मी म्हणतो हे चुकीचं नाहीये, पण तुमच्या फोकस पासून हलूनच जेव्हा हे करतात ना, तेव्हा पुढे आल्यावर तुम्हाला करतो यार त्यावेळेस टाइमपास नव्हता केला पाहिजे, मग मजा आली असते. आता कदाचित ह्याच्यापेक्षा ना, कारण देव पण आहे ना, मी असं बिलीव्ह करतो, देव आपल्याला शिकवतो की बघ आता तुला कळालं ना की तू टाइमपास करण्याचा तुझा तोटा आहे हा, आता नको करू पुढचा. ओके. सो हे, आणि हे मी जनरली सांगतो, मला पुढे आल्यावर मला सुद्धा वाटतं, कुणालाही वाटतं ह्या पृथ्वीवरती, की यार त्यावेळेस टाइमपास नसता केला ना तर बरं झालं असतं. बरोबर. पण त्यावेळेस टाइमपास होतो तो होतोच. पण द मोमेंट यू रिअलाइज की हा हे मी चूज केल्या कारणाने मला प्रॉब्लेम आलाय, फ्रॉम दॅट मोमेंट तुम्ही पुढच्या गोष्टी टाइमपास करू नका. तुम्ही लॉंग रन मध्ये हे मला किती हेल्प करणार आहे हे याचा विचार करा. म्हणजे तुम्ही बोलता की डिस्ट्रॅक्शन्स येतील आणि काही एन्जॉयमेंट वाले पार्ट असतात, तर ते पण करा, पण मेन करिअर म्हणजे सपोज 90% एनर्जी तिकडे द्या, 10% मध्ये फिरायला गरजेचंच आहे. कारण मग तुम्ही काय जगलात कॉलेज लाईफ. कारण शेवटच्या दिवशी मी रडलो होतो, ही लोक मला भेटणार नाही परत. मग ते रडण्यासाठी तुमच्याकडे आठवणीच नसतील तर उपयोग नाही काही. मग तुम्ही इमोशन्स जर आयुष्यात टच नाही केले तर बिंग अ ह्युमन बिंग तुम्ही वेस्ट घालवलं आयुष्यात. तुम्ही सगळ्या इमोशन्सला टच करणं गरजेचं आहे. आणि खूप अभ्यास करून, खूप मोठं पॅकेज घेऊन, पण विदाउट मेमरीज कॉलेज लाईफच्या काही अर्थ नाही. आणि सेलिब्रेशन करताना ना, मी काहीतरी अचीव्ह केलंय. सपोज कपिल शर्मा म्हणला, मी माझ्या ना, आम्ही दोघं कंगाल होतो मित्र, आणि मी त्याला घड्याळ दाखवलं भारीतलं, तर आम्ही दोघंच हसलो. लोक म्हणली हे बावटासारखे का हसतात, पण ते मला माझ्या मित्रांसोबत, माझी सक्सेस माझ्या मित्रांसोबत शेअर केल्यावरतीच मला कोणीतरी टाळ्या वाजवणारा भेटणार आहे ना. बरोबर. जर का मी उद्या सक्सेसफुल झालो, माझ्यासाठी टाळ्या वाजवणारे लोक थर्ड पर्सन आहेत, माझी माणसंच नाहीयेत. तिथे गेल्यावर आपण असं वाटतं की यार मी इतना सक्सेसफुल हो गया क्योंकि मी या ह्याच्यावरती आलो, इथं आल्यावर माझ्यासोबत सेलिब्रेट करायला कोणीच नाही. बरोबर. ह्याचा उपयोग नाही. सो तुमच्यासोबत लोक हवी, त्याच्यासाठी मेमरीज हव्या, पण परत अगेन 90 आणि 10% तो एलिमेंट तिथं असावा. बरोबर. तर माझा फॉलोअप क्वेश्चन असा राहील, जसं तुम्ही मित्रांना मेन्शन केलं, तर मित्र किंवा मित्रांचा ग्रुप तुमच्या लाईफमध्ये कसा इन्फ्लुएन्स करतो, म्हणजे इन जनरल विचारतोय, आणि तुमच्या लाईफमध्ये तुमच्या मित्रांनी कसं इन्फ्लुएन्स केलं? मी म्हणजे आज म्हणतो की ज्या गोष्टी मला मिळाल्यात ना, हे माझ्या मित्रांमुळेच मिळाल्यात असं मला वाटतं. कारण मी ना शिकून यायचो गोष्टी, थिएटरमध्ये जाऊन बसायचो वगैरे, चहा प्यायचो, डबा वगैरे घेऊन जायचो, म्हणायचं अरे हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं, पण एवढा ग्रुप कुठे मिळणार. माझी मित्र होती अशी कॉलेजमधली, की म्हणलं त्यांना तुम्ही उभे राहा, मी बसवणार आहे नाटक. ते म्हणलं आम्ही कधीच केलं नाही. म्हणलं बसवू आपण, चला. सो माझी जी मित्र जी अशी होती त्यांना मी घेऊन म्हणलं की आपण काहीतरी परफॉर्म करूया तिथं. सेम गोज विथ इंस्टाग्राम कॉन्टेंट सुद्धा मी माझ्या मित्रांनाच घेऊन कॉन्टेंट बनवायला सुरू केला. बरोबर. सेम गोज विथ त्यांच्या बिझनेसमध्ये काही गोष्टी वगैरे हव्या असतील वगैरे, तर ते मला घेऊन जायचे, प्रसाद बघा आता हे चालू आहे, ते मला 4 गोष्टी सुचवायचे, ते मला म्हणले की मी आता हे करतोय ते करतोय. सो मित्रांच्या गिव्ह अँड टेक्समुळे ना कुठेतरी ग्रोथ झाली अशी मला खूप वाटतं. आणि माझ्या इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये मित्र खूप, म्हणजे मित्रांमुळेच आज मी आहे. माझ्या व्हिडिओज मध्ये पण जुन्या तू बघत असशील ना, आता काय व्हायला लागलं, त्यांना मुलं झाली, लांब गेले, त्यांचा बिझनेस त्यांचा सांभाळ, त्यामुळे आम्ही थोडे लांब आहोत, पण तसे फोनवर कनेक्टेड आहोत. पण ते असल्या कारणाने मला ग्रोथ मिळाली, एवढं माझं आहे. आणि त्या बाबतीत मी त्यांना खूप थँक्यू रोज म्हणतोच, तुम्ही होतात म्हणून. आणि मोजून अशी 5-6 जण आहेत जी एका आवाजावरती लगेच येतात. बरोबर. सो मित्रांचा खूप खूप मोठा वाटा आहे माझ्या ह्याच्यात, आणि तो असावाच. कारण जेव्हा कोणी नसतं ना, तेव्हा मित्र असतात. आणि म्हणजे मी बस्तीचं का जाकीरचं हे म्हणलं होतं की दोस्त ही रहता है, बस्सी म्हणला होता एका ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस मी विचार केला की अरे हो, की बाद में ना दोस्त जितना, त्याच्या टेडेक्स टॉक मध्ये म्हणला होता तो की दोस्ती बाद में काम आएंगी,
क्योंकि कोई नाही होगा तुम्हाला, लेकिन दोस्त जानता है की तुम्हारी जरूरत काय वगैरे, आणि तो त्यावेळेस पळत येणार आहे. तेव्हा मी इमॅजिन केलं, अरे हो आपल्या वेळेस तर सगळे मित्रच आली होती आपल्याच्या वेळेस, थर्ड पर्सन वगैरे हे ते कोणीच येत नाही. किंवा दुसरी गोष्ट, पैसे देऊन तू कोणाला तरी हायर करू शकतो, पण ती बॉन्डिंग, ती समज ती नसते त्याच्यामध्ये. ते खूप प्रोफेशनल नातं असतं. हा, आणि यावरती एक फॉलोअप असं राहील माझा, की म्हणजे आपण जे बोलतो की मैत्री आहे ना, म्हणजे माझा असा व्ह्यू आहे की शाळा कॉलेज मधली जी मैत्री आहे ना तीच राहते. त्याच्या पुढे म्हणजे सपोज आता माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, आता जी माझी मैत्री होईल ती प्रोफेशनल मैत्री असेल, आणि ती फक्त गिव्ह अँड टेक रिलेशन असतं. म्हणजे तू मला काहीतरी दे, तू मला काहीतरी दे, मी तुला काहीतरी देईल, एवढंच असतं. पण शाळा कॉलेज किंवा जे 11-12 नंतरची जी मैत्री म्हणतो ते मित्र म्हणजे काय नाही, मला काय नको, चल तुझं करू, असं असतं. म्हणजे हे खूप म्हणजे काय बोलतो, आणि ती शाळा कॉलेजमध्येच मिळते, बरोबर, कुठंच नाही मिळत, ती कुठंच नाही भेटत. नंतर लाईफमध्ये तुम्ही ना लोकांना किती गिफ्ट्स वगैरे देऊन मित्र बनवू शकता, पण ते लोक असे कधी पण नाही येणार तुमच्यासोबत. आज रात्री मी जर 1 वाजता कोणाला कॉल केला ना, तरी सुद्धा माझे मित्र मदतीला येऊ शकतात. प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये हे घडतं, पण त्यातनं जी भावना एक्सपेक्टेशन्स असतात म्हणजे दुसऱ्या माणसाच्या, की अरे हा मी जर ह्याला मदत करतोय तर तो माझ्यासाठी निस्वार्थ मदत, किंवा जे सहभाग म्हणतो निस्वार्थ, बरोबर, तो त्या कॉलेजच्या आणि शाळेच्याच मैत्रीत आहे, तो प्रोफेशनल ह्याच्यात नाहीये तेवढा. तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केली, पण तुम्ही आजूबाजूच्यांना पण पाहिलं किंवा तुमच्या स्वतःच्या असतील, तर अशा काय मिस्टेक्स आहेत किंवा 3 मिस्टेक्स स्पेसिफिकली जे मुलं करतात इंजिनिअरिंग लाईफ मध्ये? पहिली मिस्टेक तर मी म्हणेन की डिस्ट्रॅक्शन बद्दल, जसं आपण बोललो तशा डिस्ट्रॅक्शन्स आधीच काय होतं, एक्सपेरिमेंटल आणि डिस्ट्रॅक्शन ह्या ज्या गोष्टी म्हणतो आपण, एक्सपेरिमेंट करताना मी 10 दगडांवरती पाय ठेवले, आणि 10 दगडांवर पाय ठेवल्यामुळे 10 डिस्ट्रॅक्शन्स आयुष्यात आले. सो त्या वयात म्हणजे मला असं वाटतं की त्या वयात ना या आत्ता मॅच्युरिटीत नव्हतं, कदाचित तिथे मी वेळ वाचवू शकला असतो. सो मला डिस्ट्रॅक्शन्स एक मेन गोष्ट वाटते, त्याच्यात व्यसन नव्हती माझी. सो निर्व्यसनी माणूस सुद्धा डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, त्या बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये सुद्धा. तर ती एक गोष्ट मला वाटते की डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला खूप तुमच्या गोलपासून हलवते, ती एक इंजिनिअरिंग मधली मला गडबड वाटली. दुसरी गोष्ट ना मिस्टेक्स म्हणजे अशी की मी फायनान्सच्या बाबतीत जास्त विचार केला नाही, की मी जे शिकतोय त्याच्यातनं मी माझ्या पैशांचं कन्व्हर्जन कसं करू शकतो. कारण ग्रॅज्युएशन मधनं बाहेर आल्यानंतर मला बघायला गेलो सिव्हिल इंजिनियर्सला 12,500चा जॉब, मी भरले 4 लाख आहेत कॉलेजमध्ये दर वर्षाला, लाख रुपये, आणि माझा सर्व्हायवल कॉस्ट जर कॅल्क्युलेट केला तर 2 लाख वगैरे गेला असेल आपला, पेट्रोल असेल, कपडे, शाळा, बाहेर खाणं सगळं मिळून. म्हटलं 6 लाख भरून मी 12,500वरती महिना काम नाही करणार. मग मला ड्यूब पेडली की अरे आता ह्याच्यावरती 12,500वरती जॉब करणं इज नॉट अ गुड थिंग, कारण पेट्रोललाच जाणार. मी जी बाईक घेतली इंजिनिअरिंग मध्ये नाही करू शकत 12,000 मध्ये. सो डिस्ट्रॅक्शन. दुसरी गोष्ट ही आली की फायनान्सकडे स्वतःच्या कामाचे किती पैसे मिळणार आहेत आपल्याला याची तयारी नाही केली. मग तिथनं पुढे तयारी होते, सॉफ्टवेअर शिकणं आणि ते वगैरे. मग आता कुठल्या जॉबला काय जॉब डिस्क्रिप्शन काय, त्या हिशोबाने प्रोफाईल बनवायला सुरू करा म्हणजे अप्लाय करता येईल. तब तक गाडी निकल जाती, एक्सपिरियन्सच मॅच होत नाही, मग गॅप पडतो. ती एक गडबड झाली. दुसरी त्याच्यानंतरची गोष्ट ना बॅकअप प्लॅन, हा मी त्याच्यावर डिफाईन नव्हता केला. कुठेतरी आल्यानंतर फायनल इयरला तुमचा एक बॅकअप प्लॅन तयार झाला पाहिजे, की अगर ये नहीं हुआ तो ये होना चाहिए, ये नहीं हुआ तो वो. हे बाकीच्या लोकांनी मला वाटतं जी बाहेरचे आले त्यांचं होतं की जर का हे नाही झालं तर मी माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये जाईल, किंवा माझा असं माझा पुढचा एक थॉट आहे, मी या स्टार्टअपमध्ये जाईल, किंवा मी इथे नोकरी करतोय, किंवा मी हे एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये केलं तिथं जायचंय. बॅकअप प्लॅन नव्हता. एक्सपेरिमेंटलच्या नावाखाली मी असं झालं की नाही यहाँ तक चल रहा है, 4th ईयर आगे भी सह लेंगे, नाही होत असं. जेव्हा आई वडिलांना म्हातारा होताना बघतो तेव्हा असं वाटतं की यार एक्सपेरिमेंटल खूप झालं. आता चॅनल आपला जो वास्ट आहे तो कुठेतरी एका ठिकाणी असा ऍटलिस्ट थोडा 10-15 डिग्रीनी कमी करू आणि त्याच्यामध्ये तरी जाऊया. जो असा होतोय मोठा, तो ऍटलिस्ट असा तरी झाला पाहिजे की त्या दिशेत इंटरेस्ट होतो मी पटकीन करू. तो एक टायमर मला वाटला, खूप ते एक वाटलं. खूप 3 मिस्टेक्स मला वाटल्या. खूप मस्त. आणि जी फायनान्स रिलेटेड होती त्याच्यामध्ये पण मला सांगायला आवडेल की कॉलेज लाईफमध्ये काय होतं की पेरेंट्स स्पॉन्सर करत असतात हे सगळं, आणि बऱ्याच वेळी मुलांना सवय लागते स्पेंडिंगची, ओव्हर स्पेंडिंगची. सपोज की आयफोन घ्यायचा, नवीन व्हर्जन आलं ते घ्यायचं, लॅपटॉप घ्यायचा, भरपूर सारे गोष्टी, कपडे, शूज वगैरे, आणि आता शूजचा पण खूप ट्रेंड आहे. तर हे सगळं घ्यायचं, पण जशी ती लाईफ हिट करते ना म्हणजे आफ्टर कॉलेज, आणि आई वडील म्हातारे होत जातात, तर ते बोलतात की आता तुम्हाला देखो. तर त्यावेळी काय होतं, मग हे वर्स्ट पार्टीज ते म्हणत नाही, पण आपल्याला कळतं ना त्यावेळी. मी तेच बोललो ना, लाईफ हिट करते ना की अरे हा आता हे तर नाही करू शकणार, म्हणजे जे आपण ओव्हर स्पेंडिंग करत होतो हे तर नाही करता येणार, पण सवय लागलेली आहे ना, तर मग ते कसं मॅनेज करायचं ह्यात बरेच लोक फसून जातात. तर असं मला वाटतं म्हणजे बऱ्याच आता माझ्यासोबतच्या मुलांचं तरी असं होतंय, म्हणजे ओव्हर स्पेंडिंग मध्ये त्यांना मॅनेज करता येत नाहीये. मला वाटतं ती एक जी भावना आहे ना की ह्या गोष्टी ज्या मी करतोय त्या लॉंग रन मध्ये मला कशा बेनिफिट देणार आहेत, किंवा मी ते सर्व्हाइव्ह करू शकतो, सस्टेन करू शकतो, अफेक्ट काय करतील, ड्रॉबॅक्स काय आहेत, हा माइंडसेट डेव्हलप करणं गरजेचं आहे.
बरोबर. जो तुम्हाला त्या 4 वर्षात शिकतो. कारण मी म्हटलं ना, थर्ड इयरला आल्यावरती अचानक चेंजेस बॉडीत जाणवायला लागतात आपल्याला. मेंटली, फिजिकली तुम्ही एक वेगळंच असं जाणवतं की अरे आत्ता मी काहीतरी वेगळा होतो फर्स्ट इयरला असताना आणि आता थर्ड इयरला असताना मी काहीतरी वेगळं झालोय. की त्या गोष्टी तुम्हाला लॉंग रन मध्ये कशा अफेक्ट करणार आहेत, कशा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार आहेत, कशा इनपुट्स देणार आहेत, ह्या गोष्टींचा खूप माइंडसेटचा मला असं वाटतं की तिथं अभाव असतो आणि जो व्हावा असं मला वाटतं लोकांना रिअलायझेशन. जर का तुम्ही तिथे तसं नाही केलं तर काय होतं, स्पेंडिंग कॅपॅसिटी तुमची वाढते, ग्रॅज्युएशन संपतं, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ऍज युजल 10ला डोळे उघडताना आज माझ्याकडे करायला जॉब काहीच नाही. एक्झॅक्टली. मग तिथं हिट होतं. बरोबर. मग आपण जेव्हा घरात जातो पप्पा म्हणतात मग आता पुढे काय ठरवलंय, आई पण बघत असते की अरे बघ आता तुझ्या जॉबला मी पुढच्या 6 महिने देते पण 6 महिन्यांनी किराणा आणि लाईट बिल तू बघायचंय. तिथं गडबड होती की अरे ही वाक्यच कधी ऐकलेली नाहीयेत मी. बरं मग मी गाडीच इतकी महाग घेऊन ठेवली, त्याच्यामध्ये मला ड्यूक घ्यायची होती त्यावेळी, ट्रेंड मध्ये आले, छपरी बनण्याआधी मला घ्यायची होती. तर मी असं बघितलं की घरातनं बाहेर निघालो, 6 किलोमीटर जायचे, 6 किलोमीटर साधारण यायचे, पण आम्ही जर मध्येच ठरवलं कुठेतरी बर्गर किंगला जायचंय पुण्यात, मेकडीला जायचंय, फिनिक्सला जायचंय, तर दिवसातनं 150 रुपये तर खिशातनं जाणार. बरोबर. दिवसाची 150 पकडल्यावर महिन्याचे किती होणार, ती गाडी काय परत पुजत ठेवायची. बरं माझं इन्कम तेवढं जनरेट होते नाही. हा थॉट मी तेव्हा डिफाईन केला आणि म्हटलं नाही आपण अपाचे 160 घेऊ म्हणजे 50चा ऍव्हरेज मिळेल, सो दॅट ग्रॅज्युएशन पास आउट झालो की मी सर्व्हाइव्ह करू शकेल त्याच्यावर. बरोबर. पण हा माइंडसेट मी तिथे डेव्हलप झाला म्हणून मला ओव्हर स्पेंडिंग आणि ह्याची. मग मी अजून पुढे मास्टर्सला गेलो आणि मग मी थिएटर करत होतो, तर माझा खर्च मी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून पण गेलो होतो. सो मला तो थॉट माझा तिथं गाडीबद्दलचा सांगितला मी. त्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा गोष्टी, जुगाड एक इंजिनिअरिंग शिकवला होता, तर तो माइंडसेट मी डेव्हलप केल्या कारणाने मी त्या गाडीवर ह्या गाडीवर आलो, जेणेकरून मला पुढे जाऊन ते हिट होणार नाही, तेवढी गिल्ट. आणि रिअलाइज पण झालं पाहिजे की आपले पेरेंट्स दे आर नॉट परमनंट फॉर अस, लाईक दे आर नॉट गोइंग टू स्पॉन्सर यू फॉर एव्हर. तर ते पण लक्षात ठेवलं पाहिजे की आता आपल्याला थोडं. आणि मला वाटतं की घरच्यांनी थोडंफार एक हे करायला पाहिजे, म्हणजे कंटिन्यू की बाबा इंजिनिअरिंग लास्ट डे पर्यंत फुल स्पॉन्सरशिप करण्यापेक्षा थोडं कमी करायचं, म्हणजे त्यांना पण सवय होऊन जाते आणि यांना पण सवय होते. आता तुमचे खूप सारे फॉलोअर्स आहेत, तर मला हा क्वेश्चन विचारायचा आहे की व्हॉट वॉज लाईफ बिफोर फेम आणि आत्ता कशी आहे, म्हणजे लाईफ बिफोर आणि आफ्टर. तो ना त्याचे निगेटिव्ह गोष्टी पण आहेत आणि पॉझिटिव्ह पण आहेत. पहिली मी पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो की घरातले काय म्हणायचे आधी की हे काय नाटक बिटक करतोय. घरातले नातेवाईक जेव्हा भेटल्यानंतर, मुलगा छान आहे दिसायला, शिक्षण पण चांगलं झालंय, मास्टर्स वगैरे करतोय, सिव्हिलमध्ये आहे, कॉम्पिटिशन्स करतोय, जे नाटकं पाहिलीत वगैरे, पुढं काय तू हे करतोय, त्याच्यातनं रेव्हेन्यू कसा जनरेट करणार तू, किंवा आगे क्या सोच आहे, 40 पर्यंत हेच करणार आहे, संसार कधी करणार, मुलं बाळ बायको वगैरे हे कधी असणार. ती लोक आता काय म्हणतात की आमच्या मुलाला ना ते गेमिंग बिमिंग काहीतरी करायचं, किंवा तोही म्हणतो की मला सोशल मीडियावर कॉन्टेंट बनवायचं, त्याला थोडं मार्गदर्शन कर. सो टॉन्टिंग पासून ते एक म्हणतो ना आपण गायडन्स पर्यंतचा, ती एक पॉझिटिव्ह गोष्ट मला जाणवते. आणि इथे येऊन आता ॲटिट्यूड धरण्यात अर्थ वाटत नाही मला असं वाटतं की ओके, तो कुठलाही हा नातेवाईक असेल किंवा गार्डियन असेल, तो असंच म्हणणार की बाबा त्याला चिंताच असते तुमची म्हणून तो टोचून बोलतो. पण यावेळेस आता नंतर आल्यानंतर देख आज जिस गाव में मेरा मुझे निकाला गया, आता उसी गाव में, असं वगैरे म्हणून चालत नाही. आता माझं म्हणणं की यू टेल देम सो दॅट पुढच्यांना तसा त्रास होणार नाही तुमच्या फॅमिलीतल्या. ती एक पॉझिटिव्ह गोष्ट वाटते. दुसरी म्हणजे ना, जेव्हा जेवायला जातो आई वडिलांसोबत बाहेर किंवा सासू सासऱ्यांसोबत बायकोसोबत वगैरे येते, तर लोक येतात आणि म्हणतात तुमचे व्हिडिओज बघतो खूप छान असतात, एक फोटो मिळेल का. मला फोटो देताना आनंद होतो, कारण त्यांच्या डोळ्यात पण दिसतं. काही काही लोक म्हणतात हात शिवर होत आहेत, धडधड वाढली वगैरे येते, आणि साईडला जेव्हा बघतो ना तेव्हा आई वडील खुश असतात की माझा मुलगा आहे बरं का, किंवा छान आहे. माझी फिलिंग. एकदा बाईकवर चाललो होतो, एक मागे मुलगा येत होता, म्हटलं आई अगं आता तो थांबणार आणि मी असं कपडे मी चांगले घातले नाहीये, शॉर्ट्स मध्ये आहे, कुठं त्याला हे करू. आई म्हणते थांबव गाडी, थांबव. तर म्हटलं ते लेकरू बिचार पळत येते तुझ्या मागे गाडीवरती, हॉर्न देते, तर थांब तिथं. म्हटलं थांबलो मी. आईने माझा फोटो काढला, आई खुश होती. आईने पार्लरमध्ये जाऊन मैत्रिणीनं जाऊन सगळ्यांना सांगितलं की असं माझ्यासोबत आज घडलं. बरोबर. आमच्या घरी एक सुतार आला होता, पप्पांना विचारलं त्यांनी मी जाताना, इनको कहीं पे देखा है. माझे पप्पा असे जवळ चष्मा लावून म्हणले की इसको व्हिडिओ में देखा होगा. माझे पप्पा, मी वरनं खाली आलो परत जिन्यानी, तर पप्पा म्हणले, पप्पा त्याला रील दाखवत होते माझी त्या सुताराला. हे खूप छान वाटतं मला. निगेटिव्ह गोष्ट अशी वाटते ना की लोकांमध्ये जेव्हा तुम्ही हे आहात ना, फेमस आहात ना, तुम्हाला तुमच्यासारखं राहून चालत नाही. म्हणजे कदाचित मी माझ्या मित्रांसोबत जोरात हसू शकतो, वेडेपणा काहीतरी करू शकतो, थोडंफार ते एका क्लोज्ड एन्व्हायरमेंट मध्ये मी त्यांच्याशी वागू शकतो हवं तसं. पण वेन इट कम्स टू ओपन थिंग, आता मी कालच गेलो होतो, शनिवार होता काल मी संदीप हॉटेलमध्ये गेलो होतो.
अर्थात 2 तासाचं वेटिंग होतं, पण मी म्हटलं आज जाऊन विचारावं बाबा की अगदी 2 जणांसाठी कुठेतरी टेबल मिळेल का, कारण 2 जणांचं वेटिंगमध्ये असं होणार नाही, ग्रुप असेल तर वेटिंग. बरोबर. मी आज जाऊन विचारायला गेलो, सगळे आजूबाजूची लोक म्हणायला लागली हे सेंटीन बॅगी असं तसं. मग मला कॉन्शियस झालं माझे कपडे नीट आहेत ना, माझे केस नीट आहेत ना बाबा, मी कसा दिसतोय, शूज घातलंय ना किंवा काही सांडलं पण नाही. इन्सिक्युरिटी थोडी तिथे झाली मला की अरे काय म्हणजे आता ही लोक पण, आणि आजूबाजूने आवाज येतो की हातोच आहे, टेबलावरची लोक वळून उठून बघायला लागतात. सो तुम्हाला पब्लिकमध्ये असताना ना यू नीड टू बी केअरफुल अबाउट इट असं मला वाटतं. कदाचित तुम्ही खूप कॅन्डिड राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ते एक राहतं कोणीतरी बघतंय आपल्याला, त्यामुळे आपल्याला प्रेझेंटेबल राहणे हा एक म्हणजे तुम्ही बोलताय लाईफ इज नॉट नॉर्मल आफ्टर फेम. आणि बऱ्याच आपण पॉडकास्ट मध्ये पण पाहिले की जे सेलिब्रिटी लोक पण बोलतात की ते इन्सिक्युअर असतात बाहेर जाताना लोकांमध्ये, कारण जिथं तिथं त्यांच्या मागे कॅमेरा बघणारी डोळे खूप त्यांच्याकडे असतात, त्यामुळे तुमचा तो कॅन्डिडनेस निघून जातो असं मला खूप वाटतं. आणि लाईफ नॉर्मल नाही राहत. आता जसं आपण पाहतो की कोणी जर एखादी सेलिब्रिटी असेल, ऍक्ट्रेस किंवा ऍक्टर, जिम मधून आला, ही इज कमिंग आउट का, त्याचं त्याला जाऊ द्या ना, तो शांती. उलट जिम मधून जाता नाही ना लोक, आणि त्याच्या वेळेस जर ते निगेटिव्ह चिडले ना, कारण ते त्यांच्या आयुष्यातून तुम्ही इरिटेट झाले, यांची न्यूज बनली, ती निगेटिव्ह थॉट होऊन जातो. बरोबर. दुसरा थॉट मी एक सांगणार होतो तुला की काय बोलतो आपण याच्याबद्दल, सो सॉरी मी हे झालं, काय बोलत होतो आपण, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाबतीत ना. हा, त्याचं काय होतं ना, तुम्हाला लोक ना तुमच्याकडे तेवढी पॉवर आहे की जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करता ना, तुम्ही लोकांच्या डोक्यामध्ये विचार देता, तेवढी पॉवर तुमच्याकडे आली असते की लोक तुम्हाला आयडियलाइज करतात किंवा ह्याचा कॉन्टेंट मला आवडतो. बरोबर. त्याच्या कम्प्लीट कॉन्ट्रास्ट जर तुम्ही रिअल लाईफमध्ये वागलात तर म्हणता की अरे हा सोशल मीडियावर काहीतरी वेगळं करतोय आणि इथं बघ कसा वागतोय हा, बरोबर, किंवा हा हे बोलतो आणि स्वतः करत नाही तसं, असं होतं. सो यू हॅव गॉट दॅट पॉवर की तुम्ही ऍटलीस्ट आता मला 3.5 लाख फॉलोअर्स आहेत असं आपण धरून चालू, 367 असे काहीतरी आहेत. तर मी जर व्हिडिओ बनवला तर मिनिमम दिवसात ना कितीही लो मार तू 2 लाखापर्यंत तरी रील जाणार. बरोबर. 2 लाख लोकांच्या डोक्यामध्ये मी विचार देतोय काहीतरी, याचा अर्थ माझ्याकडे ती एक पॉवर आहे, त्याच्यामध्ये लोक रिॲक्ट करतील, आवडेल त्यांना नाही आवडेल, ह्याचे हे होत आहे. तशा याच्यामध्ये ना मला कॅज्युअल राहून चालत नाही, कारण मी इन्फ्लुएन्सर नाही, मी स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणत नाही, मी कॉन्टेंट क्रिएटर म्हणतो, पण माझ्या व्हिडिओमुळे लोक इन्फ्लुएन्स होत आहेत किंवा काहीतरी प्रवृत्त होत आहेत काहीतरी करायला, आणि एक इमेज बनते. येस, सो ती मी ब्रेक करून चालत नाही. ह्याचं टेन्शन एक खूप आफ्टर सक्सेस नाही, आफ्टर फॉलोअर्स एक जाणवतं. नाव यू आर रिस्पॉन्सिबल पर्सन. आता तुम्ही काही बोललात तर विषय हार्ड होऊ शकतो, त्यापेक्षा बी वल्नरेबल आणि बी काम अँड क्वाइट इन युअर ओन वर्क. आता आपण बघतो की ऑलमोस्ट सगळे जण कॉन्टेंट क्रिएट करायला लागलेले आहेत, म्हणजे की डे टू डे लाईफमध्ये पण बघतो की नवीन क्रिएटर्स येतात किंवा नवीन युट्यूबर्स येतात खूप सारे, आणि नवीन स्टार्स पण येतात, म्हणजे सगळ्या फील्डमध्ये नवीन नवीन लोक येत चाललेले आहेत. तर काय वाटतं, म्हणजे यात पैसा आहे, आणि असेल तर तुम्ही किती पैसा कमवता? आहे, पैसा आहे याच्यामध्ये, पण फक्त असं आहे ना की आज तू आवाज टाकला ना खिडकीतनं बाहेर किंवा कुठे, तर ऍक्टिंगसाठी लोक हवे, तर लगेच धावपळत येतात. हो, पण टेक्निकल कॉन्टेंट, टेक्निकलसाठी म्हणलं ना, आता माईक लावायचं आहे, कॅमेरा लावायचा आहे, हे लावायचं आहे, प्रोडक्शनवाली लोक मिळत नाही. फोन मिळाल्या कारणाने ना जो तो ऍक्टर झालेला आहे, परफॉर्मिंग, त्याला कॅमेरा सेट करून तो लिपसिंग करणारा माणूस सुद्धा स्वतःला ऍक्टर म्हणतो, ट्रान्झिशन करणारा पण म्हणतो, त्याला रीच मिळतो, तो स्वतःला त्या ह्याच्यात जातो. सो ही स्पर्धा खूप मोठी झालेली आहे. तर ती स्पर्धा क्रॅक करून तुमचं काहीतरी अस्तित्व प्रस्थापित करून मग तुम्हाला ऑडियन्स कमवण्याची ना ही जर्नी आहे, तर तिथे थोडासा कस लागतो. तर ती स्पर्धा जास्ती असल्यामुळं ना शिक्षणाचं बंधन नाही इथं की बाबा तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यावर येऊ शकतात, ते नाही, त्यामुळे खूप कॉम्पिटिशन आहे. तर ती भेदून तुम्हाला स्वतःचं जर अस्तित्व निर्माण तुम्ही केलं किंवा एक काहीतरी चांगला रीच दिला, लोकांना आवडायला लागले, तुमचा फॉलोअर बेस वाढला, तर याच्यामध्ये पैसा आहे. ओके. तुम्ही फक्त म्हणाल की नाही आजपासून मी कॉन्टेंट बनवतो, मी पण त्या मेडिओक्रिटी तेच बनवत जातो, तर नाही येणार. ओके. इफ यू आर हार्ड वर्किंग, तुम्ही जर स्टडी करताय, तुम्ही प्रोफेशनल अप्रोच ठेवून कॉन्टेंट बनवताय, तुम्हाला तेवढ्या गोष्टी मिळत आहेत, तर नक्कीच त्याच्यामध्ये पैसा आहे. तुम्ही हवेत स्वतःला असं घेऊन काहीतरी आलात तसं नाही होणार. यू नीड टू ट्रीट दिस ॲज युअर जॉब, लाईक 9 to 5. बरोबर. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत छान विचार करायचा त्या गोष्टीचा, त्याच्यात कमर्शियल गोष्टी लावायच्या. सुरुवातीला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुम्हाला एडिटिंग आलं पाहिजे, तुम्हाला ऑडिओचा ज्ञान असलं पाहिजे, तुम्हाला परफॉर्म करता आलं पाहिजे, तुम्हाला इन्साइट्स बघता आल्या पाहिजेत, तुम्हाला सुचल्या पाहिजेत गोष्टी, तुम्हाला गोष्टी जो सुचतोय कॉन्टेंट तो एक्झिक्यूट करता आला पाहिजे, तुमच्याकडे टीम स्पिरिट पाहिजे. तुम्हाला जर का टीम मिळाली तर तुम्ही कशी हँडल करता. तर माझ्यासोबतचे खूप चांगले चांगले मित्र आहेत की जे 100-150-150ची टीम हाताळतात बॅकस्टेजला आणि ते समोर पुढं परफॉर्म करत असतात. मी आत्ता एक कोलॅबरेशन व्हिडिओ सहित आमणकर सिद्धार्थ चांदेकर सोबत करायला गेलो, माझ्यासमोर 35-40 लोक उभी होती, आम्ही रील शूट करत होतो. तर त्या मोमेंटला सेलिब्रिटीज सोबत उभं राहणं, ऋषभ शेट्टींसोबत पण मी मध्ये त्यांना भेटायला गेलो होतो त्या कॉन्टेंट संदर्भात, कांताराच्या याला, तिथे सुद्धा प्रचंड लोक होती एका रीलसाठी. तर त्याचं ह्या गोष्टीचं भान असणं खूप गरजेचं आहे, तर तुम्ही काहीतरी करू शकता. ओके. आणि येस, पैसा आहे ह्या याच्यामध्ये.
आणि खूप असा रफ आकडा सांगायचा झाला तर असं आहे की जॉब नाही करावा लागत मला. ओके. हां, सो जेवढा जॉब करून मी पैसा कमवायचो तेवढा मी एका रीलमधनं कमवून मोकळा होतो एका दिवसात. सो महिनाभर जॉब करायची गरज पडत नाही. बरोबर. मी ॲज अ व्हिडिओ एडिटर बेसिक 2D ॲनिमेशनमध्ये काम केलंय आणि लॉंग लेंथ व्हिडिओज वगैरे एडिट करायचो मी एड्युटेक कंपनीसाठी. तर तिथं माझा पगार असा होता की साधारण 30-35 हजार पगार होता माझा 1.5 वर्षाखाली. माझं एकदाच हे आलं की मग असं झालं की ह्याच्यातनंच अख्खा पगार 1 मिनिटात वसूल झाला. बरोबर. आय एम रेडी टू डू एनिथिंग आणि मग ती ग्रोथ होत गेली. बरोबर. सो पैसा आहे बट फॉर सिरियस थिंग, जर तुम्ही सिरियसली बघाल तर. बरोबर. जसं मला वाटतं की म्हणजे तुम्ही बोलले की 9 to 5 सारखं ट्रीट करा ॲज अ जॉब. म्हणजे जॉब करत असाल तरी त्याच्या साईड. पण मला असं वाटतं की हे 9 to 5 पेक्षा जास्त आहे. म्हणजे जसं स्टार्टअपमध्ये लोक बोलतात ना की स्टार्टअप इज नॉट युअर जॉब. ते दिवस रात्र तुमच्या डोक्यात असतं. आता म्हणजे माझ्यासोबत होतं की कधी कधी सपोज रात्री झोपलोय, झोपताना 12-1 वाजले आणि अचानक काहीतरी आयडिया आली, स्क्रिप्ट, लगेच नोटबुक काढली, बल्ब चालू करून ते लिहिलं. मी माझं रात्रीत नव्हतं ना असं. मला काय झालं, आधी मला असं वाटायचं काय नाही हे आठवलंय खूप छान, हे उद्या आठवेल. उद्या आठवत नाही बसतो. आपल्याला काहीतरी भारी भन्नाट विषय आला होता पण काय होतं आठवत नाही. आता अशी हे झाली डेव्हलप, कारण अर्थात कॉम्पिटिशन जास्ती आहे आणि सब्जेक्ट क्लॅश पण होतात की अरे हा विचार मी केला होता, व्हिडिओ बनवून टाकला, यार मला त्यावेळेस आठवला होता, मी लिहून नाही ठेवला. आता रात्री 2ला उठून मी टाईप करतो. जर लिहायला नसेल काही, आधी लिहायचो मी, आता एवढं सुचताना एवढं करायचं असतं तर माझं फोनमध्ये टाईप होतं. पण मी रात्री 2ला उठतो, स्वतःला मेसेज टाकतो किंवा मित्राला टाकून ठेवतो किंवा ग्रुपवर टाकतो. आय मी मायसेल्फ नावाचा माझा एक ग्रुप आहे, त्याच्यावरती मी टाकून ठेवतो की हा कॉन्सेप्ट करायचा आहे, आता झोपा. बरोबर. नाही तर दुसऱ्या दिवशी रिग्रेट आहे, कारण तो थॉट निघून जातो. आणि ह्याच्यावरती एक फॉलोअप क्वेश्चन असा राहील की जसं तुम्ही बोलले की कॉम्पिटिशन म्हणजे खूप सारे क्रिएटर्स झालेले आहेत आणि मराठीमध्ये हिंदीमध्ये सुद्धा खूप सारे क्रिएटर्स झाले. हो. तर ह्यामध्ये जशी तुम्ही आयडिया बोलताय तर एक कॉम्पिटिशन वाईज कसा विचार करता तुम्ही ह्याचा, की म्हणजे माझ्या केसमध्ये सपोज मी बनवतो की सेल्फ ग्रोथ रिलेटेड व्हिडिओज बनवतो, पॉडकास्ट झालं वगैरे, तर जर दुसरा कोणी ह्या फील्डमध्ये आला तर माझ्या डोक्यात कंटिन्यू एक फोमो टाईप म्हणू शकतो किंवा काय की अरे हां ह्यावरती आपण पण करू शकतो. तर ह्याला तुम्ही कसं बघता म्हणजे कॉम्पिटिशनला? कॉम्पिटिशनचा झोन एकतर मला असं खूप कॉम्पिटिशन क्रिएटरमध्ये वाटत नाही, कारण ते कलिग्जच आहेत असं मला वाटतं. बरोबर. कारण शिकायला मिळतं त्यांच्याकडनं खूप. मी कॉम्पिटिशन शब्द ते आता स्पर्धा एकांकिकाच्या वगैरे केल्या होत्या, राज्यनाट्य मग अशा, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हा वर्ड येतो. पण एक गोष्ट आहे ना, मी आज खूप क्रिएटर्सला फॉलो करतो. लोकांना काय आवडते किंवा त्यांचे कुठले व्हिडिओज बूम होत आहेत हे मी बघून वाटतं की ओके यांनी ह्या थॉटचा असा विचार केला आणि लोकांना हे आवडलं. आता माझ्याकडे जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये मी ह्या गोष्टी कशा एम्बेड करू शकतो जेणेकरून मी रेलेव्हंट राहील. कारण मी त्याच पद्धतीचे जुने 10 वर्षापूर्वीचे जर मेथड वापरत राहिले तर लोक एंगेज होणार नाही. लोक जेव्हा नवीन अप्रोच घेऊन येतात तेव्हा अगेन तिथं तुमचा तो इन्साइट्सवाला जो क्रिएटर आहे ना, जो प्रोडक्शनवाला माणूस आहे, मार्केटिंगवाला माणूस, तो ऍक्टिव्ह होणं खूप गरजेचं आहे. की ओके आता हे मी बनवलं, क्रिएटिव्ह काम माझं झालं, अपलोड माझं झालं, आता मला अनालिसिस करायचं. बरोबर. तो पोर्शन मी करतो आणि मग त्याला ॲज अ मी हे ट्रीट करतो की माझी कॉम्पिटिशन माझ्यासोबतच आहे. की मी 2 वर्षाखालचे आता जेव्हा माझे व्हिडिओ बघतो मला खूप नूब वाटतात, ते आत्ताचे व्हिडिओ मला खूप पॉलिश्ड वाटतात आणि मला तसाच ग्रोथ पुढे घेऊन जायचा आहे. सो दिस इज बिकॉज कारण मी बाकीच्या क्रिएटर्सला बघतो आणि त्याच्यातनं अडॅप्ट होतो आणि मग मी इम्प्लिमेंट करतो. सो मला नेहमी ऑन द टोज राहणं आहे. आणि कॉन्सेप्टचं असं की कॉन्सेप्ट सुचला की एक्झिक्युशन आलं. तुमच्याकडे कॉन्सेप्टच नसेल तर काय एक्झिक्यूट करणार तुम्ही? बरोबर. तुमचे 3 फेवरेट क्रिएटर्स कोण आहेत म्हणजे इन टर्म्स ऑफ इंस्टाग्राम किंवा शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट? एक अनवर म्हणून आहे, ओके, बाहेरचाच आहे, तुम्हाला वाटतं अरब कंट्रीतला आहे वाटतं. अनवर एक आहे, ॲडम एक आहे, त्यांचा ग्रुपच आहे. ओके. अजून कुठले आहेत असे इंडियातले? इंडियातले 3. भुवन बाम एक मला खूप आवडतो, कारण तो खूप डेडिकेशननीच करतो आणि एकदम एक दिवस येतो काहीतरी राडा घालतो. बरोबर. तो एक मला आवडतो इंडियातला. बाकी रील क्रिएटर्स असे खूप आउट ऑफ द बॉक्स. भुवन बामचं मला कसं वाटतं की मला शाहरुख खान टाईप वाईब्स येतात त्यातून. कारण तो असं की पूर्ण आपले को सब जित नाही, म्हणजे तो आला की तो सगळं कवर. त्यांनी वेब सिरीज आणली हिट, म्हणजे सगळं त्यांनी हिट केलेलं आहे. डिंडोरा सुद्धा त्यांनी हार्ड वर्क किती असेल, म्हणजे मी पण ते इमॅजिन करत होतो की एवढे कॅरेक्टर्स एक सोबत केलेले आहेत. त्यामुळे तो एक मुद्दा होता. मराठीमध्ये म्हणजे कोणते शॉर्ट फॉर्म क्रिएटर्स आहेत जे तुम्हाला आवडतात किंवा तुम्ही फॉलो वगैरे करता? असे खूप आहेत, भरपूर भयंकर. म्हणजे तरी 3 एक जर सांगितले म्हणजे शंतनू रांगणेकर एक आहे माझा मित्र. बरोबर. तो खूप धमाल काम करतो. तो एक मला आवडतो. प्राजक्ता कोळी एक मराठीतली, पण ती हिंदीमध्ये पण करते, पण ती मराठी आहे, त्यामुळे आय गेट +1 मध्ये. प्राजक्ता क्यूट एक छान काम करते, असं एक मला छान वाटतं. अजून कुठले आहेत मराठीमध्ये असे? मी डायरेक्ट हेच म्हणतो बरं का, असे की जे तोडू काहीतरी हे आहेत. मला आता सध्या तरी असे
टॉप यादीतले 2च, प्राजक्ता कोळी आणि शंतनू रांगणेकर, असे माझे खूप जवळचे की जे खूप चांगलं काम करतात. आता असं होईल की इथनं घरी गेल्यावर असं वाटेल की अरे त्याचं नाव घेतलं पाहिजे होतं, तो पण एक होता. बरोबर, नाही काही प्रॉब्लेम नाही. आणि मराठीमध्ये जर तुम्ही लॉंग फॉर्म कॉन्टेंट बघत असाल, आता पॉडकास्ट झालं, जे काय असेल, ज्या टाईपचं कॉन्टेंट असेल त्यात ते तुम्ही काय फॉलो करता का ते, किंवा कोणी असं मराठीमध्ये? हो, मराठीमध्ये मी आता ना भाडीपलाच एक आहे ज्यांना मी फॉलो करतो आणि त्यांचा कॉन्टेंट बघतो, कारण ते ज्या लेवलनी त्यांची स्ट्रॅटेजी घेऊन जातात ना, मला ते खूप आवडतं. बरोबर, की फक्त व्हिडिओज टाकायचे नाहीत, त्या आलेल्या ऑडियन्सचं तुम्ही पॉडकास्टमध्ये कसं कन्व्हर्जन करताय, तुम्ही रेव्हेन्यू जनरेशनमध्ये कसं करताय, तुम्ही लोकांना बिझनेस का देताय, कसे पोचवू शकतात. आत्ताच पॉलानी एक कोर्स हे केला होता की युट्यूबला बिझनेस म्हणून कसं करणार, मला ते आवडलं. दिस इज समथिंग रेव्होल्युशनरी असं वाटतं. हा विजन ठेवावा. त्यांच्या ऑफलाईन ह्यांना सुद्धा तेवढीच गर्दी असते, त्यांच्या ऑनलाईनलाही तेवढा व्ह्यूज असतात. मग ते कम्युनिटी ऍक्टर्सची सुद्धा बिल्ड करतायत. की मी आम्ही वागला निपुण धर्माधिकारीला मूवीजमध्ये याच्यात पाहिलं होतं, त्यांना पॉडकास्टमध्ये त्यांना, कारण त्यांचा तो जिथं स्पॉन्टेनियस झोन आहे ना, तो लोकांना माहिती नव्हता, तो इथे कास्टिंग काउचमध्ये वर्क झाला. बरोबर, ते मला मराठीतलं त्यांचं खूप आवडतं. म्हणजे ती एक ॲज अ जायंट कंपनी म्हणून वर्क करते की सगळ्या फील्डमध्ये आम्ही कव्हर करू, आणि तेवढे वर्क फोर्स पण त्यांची खूप मोठी आहे. आता तेच बघायला गेलं तर सौरभ भोसले एक वेगळा माणूस आहे, तो काहीतरी भन्नाटच माणूस आहे. बरोबर, तो तर म्हणजे त्याची मागची टीमच खूप मोठी आहे. बरोबर, तो त्याचं त्या गोष्टी ठरलेल्या असतात, पण तो वेगळ्या झोनमध्ये येतो. अशी कम्प्लिटली एक साच्यातले 5 जण घेऊन आपण स्पर्धा नाही करता येणार. बरोबर, पण ते इंडिव्हिज्युअली ते खूप धिंगाणा घालतात. बरोबर. सौरभ भोसलेंचं सुद्धा कॉन्टेंट म्हणजे इन्स्पिरेशनल कॉन्टेंट असं म्हणू शकतो, आणि त्यांचे ओव्हरऑल जे पर्सोना आहे आणि त्यांचं जे टीम वगैरे ते पण एक खूप शिकण्यासारखं असं म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही जेव्हा सौरभ भोसलेंना भेटाल ना, तेव्हा काहीतरी नवीन घेऊन जाल त्यांच्यासोबत, असं काहीतरी सांगतात. जसं लास्ट टाइम आपण भेटलो, तुम्ही बोलले की यांना विचार, तर त्यावेळी सुद्धा त्यांनी बरोबर सांगितलं की अरे असं करायचं बरं का आपल्याला. येस, खूप क्लिअर असतो थॉट त्यांचा, खूप क्लिअर की स्ट्रॅटेजी पुढच्या 3 महिन्यात काय करायचंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच त्याचा तो जो कन्सिस्टंट ग्रोथ आहे ना, तो त्यामुळे दिसतो. कुठलाही असो, भाडीपा असेल, सौरभ भोसले असेल, जे कुठले क्रिएटर. आता अर्थात मी आता डोक्यात एकदम रापरूप येत नाहीत माझ्या, पण हे 2 केस स्टडी बद्दल बोललो म्हणून मी म्हणतो की कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही असं म्हणताय जसं क्रिएटर इकॉनॉमी झाली पूर्ण इंडियात, तशी आता तुम्ही बोलता की मराठीत सुद्धा खूप स्कोप आहे. डेफिनेटली आहे. बरोबर. तर आता आपण बोलू की तुम्ही खूप सारे म्हणजे थिएटर वगैरे करताय किंवा ऍक्टिंग करताय, तर तुमचे फेवरेट 3 म्हणजे मूवीज किंवा वेब सिरीज कोणत्या असतील? मला सगळ्यात भारी वेब सिरीज आतापर्यंत, मी असा खूप मोठा फॅन नव्हतो त्याचा, पण लॉकडाऊनमध्ये मला असं वाटलं, तर मी पहिले ब्रेकिंग बॅड पाहिली. ब्रेकिंग बॅड इज समथिंग लाईक, मला तसं काहीतरी करायचं. म्हणजे हायझनबर्ग, मला असं मी स्वतः वाटत होतं की यार मेथ विकायचं, मेथ नाही विकायची, इंजिनिअरिंग कडे परत घेऊन जातोय मला तू. मेथ नाही विकायची, पण एक म्हणतो ना आपण की असं काहीतरी करायचं आयुष्यात. ती खूप जुनी आहे तरी सुद्धा अजून सुद्धा खूप, आणि त्या ऍक्टरचं अजून सुद्धा नाव काढलं जातं त्यांचं. तर ब्रेकिंग बॅड मला एक खूप आवडली. ती मनी हाइस्ट फॉलो केलं होतं त्याला. तो आत्ताच्या ह्याच्यातला मला वाटतं जबरदस्त प्रोडक्शन होतं. तो एक होता. आणि सिरीज आम्ही आता रिसेंटली, मला जर का कमर्शियली अशी कुठली बघितली असेल तर मी ढिंडोरा पाहिली होती. ओके, की मला ती ढिंडोरा एक होती, आणि आता ताजा खबर, ह्या दोन्ही मला आवडल्या होत्या. ताजा खबर मस्त, सो त्या पाहिल्या होत्या. त्या अशा हलक्या फुलक्या झोनमध्ये. भुवन इज लाईक लव्ह, भारी करत होता. त्या 2 हलक्या फुलक्या होत्या. आता बघ, आता परत असं होतं की आता आठवत नाही, पण मी नेटफ्लिक्समध्ये कालच बघत होतो मी ओरायन अँड दी डार्क असा एक ॲनिमेटेड मूवी मी पाहिला होता. सोल पाहिला होता. सोल मस्त आहे. ॲनिमेटेड मध्ये ते माझे पिक्सारचे मूवीज ओव्हरऑल म्हणजे चांगला होता. कुठले पण पिक्सार पहा. कुंग फू पॅन्डा सिरीज. बरोबर. पण वेब सिरीज मध्ये आता मला ह्या 2 आवडतात. मला वेब सिरीज मध्ये ह्या 2, ब्रेकिंग बॅड आणि ही मनी हाइस्ट. बरोबर. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे की तुमची फेवरेट ऍक्ट्रेस कोण आहे? फेवरेट ऍक्ट्रेस माझी रिसेंटमध्ये ना, म्हणजे मी खूप छान, मला जे वाटतं ना, गंगूबाई बघितला होता ना ज्यावेळेस, तेव्हा मला आलिया खूप आवडली ऍक्टिंग. ऍक्टिंग तिची. त्याच्या आधी दीपिका होती, पण अगेन परत त्यांच्या इंडिव्हिज्युअल सेक्टरमध्ये ते खूप कामाला. आणि डायरेक्टर सेम आहे, त्यामुळे ते काढूनच घेतलं जातं. तुम्ही जसं बोलता तसं. रणवीर सिंग इज ऑल टाइम फेवरेट, कारण एनर्जी पण आहे, पण त्या फ्रेम मध्ये जे मजा करतात ना ते. अर्थात मग तो डिरेक्शनचा कमाल आहे, काय ऍक्टर्स कुठे, इट्स 2 वे थिंग, इट्स ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन त्याला, ते कंबाईन आहे. तर ते मला ऍक्टर्स खूप आवडतात. मग बघायला गेलं तसं अनुपम खेर पण मला खूप आवडतात. मग परेश रावल खूप आवडतात मला. तसे बघायला गेलं तर अक्षय कुमार सुद्धा एक जबरदस्त ऍक्टर, जो कुठेही टाका तुम्ही, तो मजा करतात ते. बरोबर. बस बाकी प्रियदर्शन सिरीज तर सगळे, प्रियदर्शननी जेवढे हे केले होते ना ते सगळे आवडतात मला. त्याच्यावरच कॉन्टेंट बनवतात, खूप छान आहे ते. बरोबर.
तर तुम्ही मी तुमच्या आयडीला वगैरे पाहिलं की तुम्ही यू आर मॅनेज्ड बाय मॉन्क एंटरटेनमेंट, तर तुम्ही त्यांच्या टीमला भेटलाय म्हणजे बिअर बायसेप्स वगैरे? नाही, त्यांच्याशी अजून भेटणं झालं, पण विराट सेठला मी भेटलेलो आहे. ओके. सो येस, ही इज अ डायनॅमिक पर्सन आणि खूप छान वाईब मिळते म्हणजे रिअल लाईफ मध्ये. हा. ओके. खूप सॉर्टेड आहे माणूस. म्हणजे मी त्याला भेटलो होतो तेव्हा त्यांनी चुरगळलेले कपडे घातले होते आणि तो ऑफिसमध्ये असा झोपेत उठून आला होता, काहीतरी काम होतं, पण कट्टू मी त्याला बघतो इव्हेंटला पॉलिश्ड. यू नो हाऊ टू हँडल द थिंग्स. बरोबर. ऑफिसच केवढं मोठं आहे चकाला स्ट्रीटला वगैरे. मला असं वाटतं की हा माणूस 28व्या वर्षी 29व्या वर्षी केवढं हँडल करतो. त्यांनी खूप म्हणजे त्यांची जी सिस्टीम आहे ना ओव्हरऑल शिकण्यासारखं पण खूप आहे. मग त्यामुळेच विचारलं मी की रिअल लाईफ मध्ये तुम्ही काय काय त्यांच्याकडून घेतलं अशा टाईप. येस, मी त्याच्याकडनं ते घेतलं की बिझनेस सोबत तुला हे करणं, प्रेझेंटेबल राहणं, तिथे मल्टिपल गोष्टी डोक्यात ठेवणे. कारण मी फक्त तिथं बसलेले 200 एम्प्लॉई त्या ऑफिसमध्ये बसले होते. प्रत्येकाचा हिशोब तू 30-35, आता मुंबईत काम करतात म्हणजे बेस सॅलरी 45 लोएस्ट धरून चाल, 40 पकडून चाल. बरोबर. 200 जणांची किती झाला रेव्हेन्यू मंथली, तो पण खर्च झाला, कॉस्ट. हो. तुला आत किती येत आहेत, काय जातात, आणि हा माणूस सांभाळतोय त्या गोष्टी म्हटल्यावरती प्रेशर किती आहे डोक्यात. बरोबर. मग आपण त्याच्या एजला आपण तेवढं प्रेशर हँडल करतो का? नाही. मग असं वाटतं की मला तो एक ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचा आहे, त्याला आतापर्यंत पाहिलं. बाकी इन्साइट्स आणि ह्या त्या गोष्टी मला मोंगच्या माहीत नाहीत, बट दिस इज अ गुड थिंग जी मी त्या एका माणसाला बघून शिकलो एका ग्लिम्समध्ये. बरोबर. कॉन्टेंट वाईज व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? म्हणजे काय असं वाटतं की तुम्हाला पुढे करता येईल आणि कशी जर्नी जाईल ही? म्हणजे मराठीमध्ये पण विचारतो कारण काही रील्स आपण मराठीमध्ये पण पाहतो आणि मराठी म्हणजे मला असं वाटतं पर्सनली की रिजनल कॉन्टेंट बूम होणार आहे फ्युचरमध्ये. तर काय वाटतं म्हणजे फ्युचर कसं राहील कॉन्टेंटचं तुमच्या आणि ओव्हरऑल इन जनरल? रिजनल कॉन्टेंट बूम होणार हे मला शुअर शॉट माहिती आहे. जसं साऊथचं आत्ता झालं की आले ते आणि तबाही करून गेले. एका पॉईंटला असं होतं की त्या टिपिकॅलिटीमध्ये लोक त्यांना धरले जायचे. एक बुक्के मारले की 100 जण उडतात. आज असं आहे की रेव्होल्युशनवर ॲनिमेशन 2 वर्षात तर VFXने आणि त्यांच्या स्टोरी टेलिंगने खूपच धिंगाणा झाला. बरोबर. सो तसं सेम आपल्या इंडस्ट्रीचंही होणार मला माहिती आहे. खूप चांगल्या गोष्टी येणार. आणि माझा फ्युचर गोल जर तू म्हणशील तर मला लॉंग लेंथ कॉन्टेंटमध्येच जायचं आहे. मी आधी युट्यूबने सुरुवात केली, देन मी जॉब करत असताना मला असं झालं की थोडा वेळ मिळतोय तर मी शॉर्ट कॉन्टेंटकडे वळालो आणि मग तो बूम झाला. सो मी आत्ता गोष्टी मॅनेज करत आता लाईफ थोडीफार माझी ट्रॅकवर आलेली आहे, तर ते करता मी लाईफ आणि एक्सपिरियन्सेस म्हणून लॉंग जर्नी म्हणून ट्रीट करतोय, त्याच्यासोबत शॉर्ट कॉन्टेंट करतोय. अल्टिमेटली मला लॉंग कॉन्टेंटमध्येच जायचं. बरोबर. कारण तिथं म्हटलं ना, नाटकाचा 1.5 तास जो एक पहिला अंक असतो, 1.5-2 तास असतो, तिथं ना टेन्शन असतं. त्या टेन्शनमध्ये एक नशा आहे आणि ती लॉंग लेंथमध्ये. ती लॉंग लेंथ मला जगायची. मला कमर्शियल नाटक करायचे, मला वेबसिरीज करायची, मला मूवीज करायच्या आहेत, वेबसिरीज बऱ्याच करायच्या आहेत. सो लॉंग कॉन्टेंट. आतापर्यंत आलंय का असं कुणासमोर की डायरेक्टर वगैरे भेट झाली का अशी की म्हणजे करायचे कास्टिंग वगैरे? वो तो चल रहा है, ते तर चालू आहेच की मूवीचंही चालू आहे, वेबसिरीजचंही चालू आहे, कॉन्टेंटचंही चालू आहे, कोलॅबरेशन्स. मी डिसेंबरमध्ये एक वेबसिरीज केली, 3 एपिसोडची होती, ती मिनी सिरीज होती, ती एक केली. आता पण एक प्रोजेक्ट करतोच आहे मी, आत्ता चालूच आहे. सो ते चाललंय. बरोबर. बट त्या प्रोजेक्ट्समधनं ना मी स्वतःला असं बघतो की त्याच्यातनं परत ती स्क्रीन टाईमचा तो जो झोन आहे, जो ब्रेकडाऊन झालेला आहे 1.5 वर्षात, की परत पेशन्स तो 1 मिनिटावरती आलेला आहे की ओके मला माहिती आहे ना आउटपुट कसं काढायचं. तो सोडून आता 15 मिनिटाचा व्हिडिओ येईल मिनिमम, 25 मिनिटाचा येणार आहे, 30 मिनिटाचा येणार आहे. मग ती मजा आहे. आता मला थोडं टेन्शन येतं की आता परत तेवढं 30 मिनिटं ऍक्टिव्ह नोलन टाईप की तिथं पकडूनच धरायचं ऑडियन्स. अल्टिमेटली मग 1-1 तासाचे एपिसोड 10 सीझन करायचे, 10 सीझन 10 एपिसोड पर सीझन, त्या लेवलला जायचं. बरोबर. मग मजा आहे. बरोबर. अशा काही 3 टिप्स द्या ज्या एक नवीन क्रिएटर आहे सपोज की म्हणजे तुमच्या सेक्टरमध्ये की ॲक्टिंग किंवा एंटरटेनमेंट कॉन्टेंटमध्ये येणार आहे, सपोज की त्याला माहीत नाही आहे काहीच, फक्त त्याला कळलं की हे जग एवढं मोठं आहे आणि तो एंट्री मारतोय, तर त्याच्यासाठी 3 टिप्स काय राहतील? मी टिप्स अशा देईल की लगेच जी लोक एक्सपेक्ट करतात ना की नाही मला असं आयुष्य मिळणार आहे लगेच, की जे मी एम केलेलं आहे, ती अपेक्षा ठेवली की तुम्ही पहिल्या आठवड्यातच तुम्ही खाली जाल, कारण व्ह्यूज नाही दिसले की डिमोटिवेट होतात. ती अपेक्षा न ठेवता फक्त काम करत राहणं हे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात की तेरी मेहनती सब कुछ बोल देगी आणि हे ते वगैरे, विच इज गुड. नाही असं नाही, पण थोडं प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. कारण परत म्हटलं ना, कॉम्पिटिशन खूप आहे, लोकांच्या ताटात बरेचसे पदार्थ आहेत, त्यात तुम्ही बसले पाहिजे त्या पदार्थामध्ये. तर तो पदार्थ बनण्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ तुम्ही स्मार्ट क्रिएटर असणं गरजेचं आहे. तुम्ही जी मेहनत घेताय ती आत्ताच्या काळाला लागून तुम्हाला कशी पुढे घेऊन जाणार आहे, याच्यासाठी तुमचा म्हटलं ना मार्केटिंग वाला बंदा तुम्हारे दिमाग में आना चाहिए. तो जागा झाला पाहिजे. तो झाला तर तुम्हाला कसा अप्रोच ठेवायचा हे कळेल आणि तुम्ही तुमच्या इमोशन्सवरती, जसं ट्रेडिंगवाला एक सेगमेंट आहे, त्याच्यात एक सेगमेंट असतो इमोशन्स. ओव्हर इमोशनवर जाऊन तुम्ही लॉस करून बसाल किंवा तुम्ही खूप रिस्क करून बसाल. बरोबर. तसा जो झोन ना, तो तुम्ही इमोशन इथे टाकता कामा नये. तिसरी गोष्ट, आउट ऑफ द बॉक्स मी काहीतरी करतो आणि मग मला फेम मिळेल, याच्या नादात खूप लोक
हे झाले. मग आता खूप वाईट क्रिएटर्स मी नावं घेत नाहीत त्यांची, की जी खूप वल्गर हे वापरतात, स्वतःला अटकच करून घेतात, सुसाईडच करून घेतात. बरोबर, फेमसाठी काय माहिती आहे, ते आता टाकशील फोटो. ठीक आहे, तसं तिथं नाही जायचं आपल्याला, आउट ऑफ द बॉक्स नाही. बऱ्याचदा खूप क्रिएटर, आता सुद्धा मी खूप कॉन्टेंट बघतो ना, इन द बॉक्स काहीतरी छान करतात, ते प्रेझेंटेबल राहतात, बरोबर, सटल सब्जेक्ट खूप चांगल्या पद्धतीने मांडतात, ती लोकही बूम होतात. बरोबर. सो काहीतरी तुम्ही विक्षिप्तपणाने ओरडाआरड करून काहीतरी कराल किंवा शिवीगाळच करून काहीतरी कराल, त्याच्या आदत नका लागू. चौथी एक टिप मला असं वाटते की ऑडियन्सला काय हवं आहे तो सर्कल तुम्ही काय देऊ शकता आणि त्यांना काय आवडतं हे सर्कल जेव्हा एकत्र येऊन स्वीट स्पॉट होतो ना, तो मिळाला की तुम्हाला तुमचं ऑब्जेक्टिव्ह कळेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे 3 सर्कल रँडमली 100 व्हिडिओ 200 व्हिडिओनी हिट करणे, मग तुम्हाला कळेल की कसं ते वर जाणार आहे. तुमचं पोटेन्शियल, डिमांड, सप्लाय सगळे मॅच झाले ना की तुम्हाला कॉन्टेंट मिळून जाईल. मग थॉट तुला 100 थॉट दिवसाला मिळतात, तुला कसे एक्सेप्ट करतात लोक हे बघितलं की तू फुटणार. तर कॉलेज लाईफ जे इंजिनिअरिंगची, त्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे रूममेट्स किंवा फ्लॅट्समेट्स आपण बोलतो, त्याच्यात भरपूर करामती होत असत. तर असे काही किस्से आहे का तुमच्या हॉस्टेल लाईफचे? हॉस्टेलमध्ये ना मी युजली काय जायचो, मी सबमिशनचा काळ असायचा त्यावेळेस मोस्टली मी हॉस्टेलवरती असायचो. कारण काय असायचं, एक जण असाइनमेंट कंप्लीट करणार आणि ती 5 जणांमध्ये वाटणार, मग ते 5 लिहिणार आणि मग ती नेटवर्क मार्केटिंग सारखी चेन असते, एकच असाइनमेंट 40 जण म्हणून लिहिणार आणि तेच, आणि शिक्षक म्हणायचे आता तुम्ही हेच घेऊन आलेत तर मी साईन करणार. सो तो कॉन्सेप्ट होता. तर त्याच्यामध्ये एक GT नावाचा कॉन्सेप्ट आहे, ग्लास ट्रेस म्हणतात त्याला. सिव्हिल इंजिनियर्स जे असतील किंवा जे डिप्लोमा थ्रू आलेत किंवा मेकॅनिकल आले त्यांना माहिती असेल की खाली दिवा लावायचा, मध्ये एक काचेचा लेअर ठेवायचा, त्याच्यावरती तुमची शीट ठेवायची आणि त्याच्यावर दुसरी शीट ठेवून लोक ट्रेस मारायचे. तो खाली दिवा चालू आहे तर ते कार्बन पेपर सारखं व्हायचं. तुम्ही विदाऊट डायमेन्शन पटपट शीट कंप्लीट करायचे. पण त्याच्यात एक बग काढला होता की शिक्षक काय करायचे, मागणं बघायची शीट काय, मागणं खालच्या याचं उठून जायचं त्याच्यावरती. मग लोकांनी मध्ये बटर पेपर टाकणं सुरू केलं. की तो ग्लास लावायचा, खाली दिवा लावायचा, मध्ये शीट टाकायची, मग बटर पेपर लावायचा आणि मग स्वतःची शीट ठेवायची आणि मग पटापट करायचं, मग शेजारी ठेवायचं. नाही, एका रात्रीत 12-13 शीट लोक करून काढायचे. एक असा अड्डा असायचा की वॉर्डन आलेत किंवा काय वगैरे असे जे आलेत ना, त्यांच्यापासून लपून एका इथं असं सगळेजण काच मांडून बसायचे, पटापट करायचं. कारण अर्थात ती किती नाही म्हणलं तरी चोरीच आहे ना की तुम्ही अशी ट्रीट करता. ती एक करताना खूप मजा यायची आम्हाला. बिंग अ सिव्हिल इंजिनियर सगळेजण ह्याला मला वाटतं सेकंड थर्ड इयर पासून रिलेट करतील सगळे या गोष्टीला. म्हणजे एक प्रकारचं जुगाडच आहे तो, असाइनमेंट सबमिशन साठी. इंजिनिअरिंगने काय शिकवलं, तो जुगाड शिकवला. बरोबर, स्मार्ट वर्क. बरोबर, खूप मस्त. आणि असंच ह्या रिलेटेड असाइनमेंटचा पण किस्सा आहे की आम्हाला ज्यावेळी असाइनमेंट होतं तर रिटर्न, मला तर हे कळत नाही की एवढं लिहायलाच का लावतात, काय माहित नाही मला ते एक वाटतं. पण मग त्याचा पॉझिटिव्ह पोर्शन मी बघतो, कारण हात दुखायला लागतात लिहून पण ते कम्प्लीट. काही पण द्या, कसली पण टेस्ट द्या, आपण एनी टाइम जाऊन काहीच होत नाही आपल्याला. पण ते म्हणजे व्यर्थ वाटतं मला पर्सनली, खूप व्यर्थ वाटतं. आणि त्याच्यासोबत असंच की असाइनमेंट्स करायचं ते, आणि उद्या असाइनमेंट सबमिट करायचं तर 5-5 फाईल्स राहिलेले आहेत. मग त्या सगळ्या एका रात्रीत म्हणजे ते टीचर सुद्धा आपल्या डोळ्याकडे बघत असतो, त्याला सुद्धा दया येते, अरे नाही का बिचारांना. एक तर असाइनमेंट चोरी होण्याचा एक जो कॉन्सेप्ट आहे ना, असाइनमेंट होण्यापेक्षा ती फाईल अख्खी. माझं झालं थर्ड इयरला किस्सा, मी कंप्लीट फाईल ठेवली एका ठिकाणी आणि मी क्लासमध्ये बोललो झाली कंप्लीट असं म्हणून, तो एक काहीतरी त्याच्याकडे गेलो, मी स्केच पेन घेऊन त्याची फाईल कंप्लीट करायला लागलो. येऊन बघतो माझी फाईल कुठे, फाईल गायब आणि त्याच्यामध्ये 11 असाइनमेंट्स. बरोबर, हार्ट अटॅकच येतो. माझे मित्र माझ्याकडे बघतात, म्हटलं गाईज आय नीड बॅकअप. सगळ्यांनी वाटून घेतल्या स्क्रिप्ट काय म्हणतो असाइनमेंट आणि पटापट लिहिल्या. 11 वेगळ्या ह्याच्याने मी 11 लावला. मॅम मला म्हणतात की हीच चोरी केलेली फाईल वाटते मला, ह्याच्यात 11 एक्झाम्पल आहेत. म्हटलं माझी गेली म्हणून माझ्या मित्रांनी लिहून दिले. बरोबर. मग अल्टिमेटली एक ग्रुप होता, टीचर म्हणले की मला ह्यांच्यावर डाऊट जरा बघ बरं. त्यांच्या उघडले, म्हणलं बघा मॅम ही माझी असाइनमेंट, ही माझी सगळ्या परत माझ्या 11 झाल्या. अवघड यांनी लिहून दिलेल्या वेगळ्या आणि माझ्या ओरिजिनलीच बाकीच्या पोरांच्या हातनं सापडलेल्या त्या वेगळ्या. हा एक थर्ड इयरचा किस्सा होता. बरोबर. अजून एक महत्वाचा क्वेश्चन असा आहे की बरेच लोक बोलतात की अरे यार एवढं सगळं कसं मेंटेन करू, म्हणजे कंप्लेन करत असतात की कॉन्टेंट झालं. सपोज कुणाला कॉन्टेंट क्रिएट करायचं, मला कधी कॉल येतात की मला असं करायचंय, प्लॅन्स खूप नाही का, शाहरुख खान लेवलचे प्लॅन्स. प्रोडक्शन म्हणजे की आपल्याला मीडिया हाऊस बनवायचे. आणि इथं सुरुवात बोलणार की दादा आम्हाला असं कॉन्टेंट करायचं, हेल्प पाहिजे. तर मग ते बोलणार नाही ना, पण एवढं मॅनेज नाही होणार, मी हे करतो, मी स्कूलमध्ये, मी कॉलेजमध्ये किंवा मी जॉब करतोय. आणि बऱ्याच वेळी होतं. आणि मी जसं रिसर्चमध्ये बोललो की तुम्ही जॉब करत होते आणि त्याच्यासोबत तुम्ही हे सगळं मॅनेज केलं, तर कसं होतं तो फेज आणि कसं मॅनेज केलं हे, की जॉब पण कॉन्टेंट पण, त्याच्यात शिवाय कॉन्टेंटमध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी लागते. आणि जर तुम्ही एक्झॉस्ट झाले जॉबमध्ये तर क्रिएटिव्हिटी काढणं खूप अवघड आहे. तर ते सांगा. इंजिनिअरिंगने मला सगळ्यात मोठी गोष्ट जी शिकवली ना, ती म्हणजे ही आहे मल्टीटास्किंग. ओके. आणि मल्टीटास्किंग विथ फुल पोटेन्शियल. असं नाही की तुमचं पोटेन्शियल 50-50 डिवाइड होणार. अर्थात
इकडे 80 लागतं 100% पैकी, इथं पण 80 लागतं, कारण 20% आपण वोलटाईल असतो. सो तेवढं लागायचं, एवढी तयारी माझी इंजिनिअरिंगमध्ये झाली होती. मी जॉब करता करता कॉन्टेंट मॅनेज असं करायचो की मी ना चहाचे 2 ब्रेक असायचे. एक 10:30 असायचा, 10च्या दरम्यान एक असायचा, आणि एक 4ला असायचा, 4-4:30ला. त्याच्या वेळेस मी चहा पिता पिता ना पटकन युट्यूब ओपन करायचो ऑफिसमध्ये, आणि पटकन आहे ना काहीतरी शोधायचं, मी ते लिहून काढायचो. जर कमी वेळ पुरला तर मी टॉयलेटमध्ये जायचो खाली. बरोबर. लॅट्रिनला गेल्यानंतर तुम्हाला 15 मिनिटं अजून मिळतात. काय करतोय बाबा, वॉशरूमला गेलाय, तिथं जाऊन हेडफोन लावून पटकन कॉन्टेंट लिहायचा. आता 1 मिनिटाचा कॉन्टेंट लिहिणं काय अवघड नाही. असे किती क्रिएटर आहेत. एक आहे ना, नाव विसरलो मी त्याचं, तो डेव्हलपिंग इंडस्ट्री मधला आहे, कम्प्युटरच्या ह्याच्या, तो कोडिंग वगैरे करतो. इझी स्निपेट बोलताय बहुतेक, हा इझी स्निपेट. तो सकाळी येतो 9 वाजता, 2 व्हिडिओ टाकतो परत. एक्झॅक्टली, बरोबर. तो पण मॅनेज करतो. आता त्याला पॅकेज पण जबरदस्त असणार, त्याचा एक्सपिरियन्स पण. हरियाणा मधला आहे तो क्रिएटर, त्याची इथं फॉलोअर 1.5 मिलियन आहेत. सो रिझनिंगला चान्सच नाही तुम्हाला, आणि 1 मिनिटाचा कॉन्टेंट बनवणं काहीच अवघड. शिवाय एज्युकेशनल कॉन्टेंट आहे. एक्झॅक्टली, त्याशिवाय एवढं एंटरटेनमेंट पण टाकतो. ही खूप चांगली केस स्टडी आहे. बरोबर. सो मी असं मॅनेज करायचो की मी कॉन्टेंट लिहायचो. सॅटर्डेला मी 3 रील शूट करायचो, संडेला मी 3ही रील एडिट करायचो. सो असं नाही की पर्सनल लाईफ माझी सॅटर्डे संडे तरी पाहिजे राव, नाही. इफ यू हॅव टू अचीव्ह समथिंग, 5 दिवस तुम्ही ऑफिसमध्ये जिथं तुम्ही कॉन्टेंट लिहून काढा. शनिवारी मी सगळा शूट करून काढायचो, संडेला मी 3 एडिट करायचो. मी सॅक्रिफाईस केलं माझं, म्हणजे माझी बायकोही मला म्हणायची त्या काळात, की जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती तेव्हा ती म्हणायची की तू अरे काम करतोय आणि हे करतोय. म्हटलं जॉब का करतोय? आपल्यासाठी. कॉन्टेंट का करतोय? माझ्यासाठी. मी सॅटर्डेमध्ये ते 3 शूट करणार, संडेला मी एडिट करणार, आणि मंडे वेनसडे फ्रायडे सकाळी चहाचा सिप घेता घेता मी अपलोड लावायचो. बरोबर. हो म्हणायची तू कसं करतो? म्हणलं हो जॉब करता करता होतं मॅनेज, कारण दिस इज व्हॉट आय हॅव चोजन. मला कॉन्टेंट पण बनवायचंय, मला कामही करायचंय, मला पैसाही हवा, आणि मला ह्या गोष्टी करायच्या, पॅशनही फॉलो करायचे. तो ते होतं. अगर तुम्ही लोकांनी डिसाईड करले ना, देर इज अ वे, देर इज नो रिझन. म्हणजे कारण देऊन नाही जमणार असं बोलताय तुम्ही, करायलाच लागेल जर तुम्हाला ते अचीव्ह करायचे. बरोबर. खूप महत्वाचा म्हणजे लेसन आहे. आणि माझ्यासोबत पण असंच होतं. सुरुवातीच्या फेजमध्ये मला काय वाटायचं, आणि जेव्हा पण आपण एखाद्या नवीन लाईफमध्ये घुसतो, जसं कॉर्पोरेट लाईफ, माझी इंटर्नशिप सुरू आहे, तर आपण बोलतो अरे आता म्हणजे फॅमिली टाईम, जे रील्स आपल्याला तसं कॉन्टेंट पण दिसत जातो ना, की हाऊ टू हॅव काय ते बोलतो वर्क लाईफ बॅलन्स, अशा टाईपच्या गोष्टी. ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला जर ते अचीव्ह करायचं, ठीक आहे, तुम्हाला जर नॉर्मल लाईफ पाहिजे असेल तर चांगलं आहे, इफ यू आर हॅपी विथ इट चांगलं आहे. पण ते काय झालं ना, आता एक पिरियड होता ज्याला आपण बोलतो लॉकडाऊनच्या प्री लॉकडाऊन, आणि त्या टाईपचा एक हसल कल्चर आलं होतं इंडियामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे आलं, आणि पूर्ण म्हणजे आता ते हसल कल्चरला निगेटिव्ह पकडून लोकांनी फार खाली आणलं. आता लोक परत एका कंपनीचं झालं होतं की तुम्ही जर 72 तास काम करताय आठवड्याचे काहीतरी, त्याच्यावरून सुद्धा लोकांनी हे केलं होतं. 72 तास जास्ती होतं काहीतरी, असा आकडा होता. तर हसलिंग कल्चरला तुम्ही निगेटिव्ह साईड पण दाखवताय. नाही, ऍट अ सर्टन पॉईंट जेव्हा तुम्हाला लाईफ स्टेबिलिटी मिळते, फायनान्स स्टेबिलिटी मिळते, इन्व्हेस्टमेंट स्टेबिलिटी मिळते, त्यावेळी तुम्ही फॅमिली टाइम आणि हे शोधा, कारण तुमच्याकडे प्रेशर हँडल करायचा वेळ आहे, तुमच्याकडे रुटीन आहे, तेव्हा तुम्ही त्याच्यातनं वेळ काढा. इनिशियल स्टेजला जेव्हा खिसा मोकळा आहे, एक्सपिरियन्स कमी आहे, तिथं तुम्ही फॅमिली ह्या टाइम नका करू. तिथं तुम्ही ऍज अ मुलगा असो मुलगी असो, दोघांनाही तुम्हाला थोडंसं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून मंथली एकदा भेटणं आहे. तर तुम्ही स्ट्रीमलाईन मध्ये बसला की मग वेळ काढा तुम्ही. म्हणजे सिंपल आहे, तुम्ही बघा आधी तुम्ही किती पाण्यात आहे, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा ना काय प्लॅन करायचं वगैरे. आणि हसलला कसं झालं, म्हणजे मी हा क्वेश्चन पण फॉलोअप करणार होतो की मराठीमध्ये ना हसल कल्चर किंवा हे जे आपण जसं बोलतो कॉन्टेंट बूम झाला, तसं मराठीत एवढा फास्ट झालेला नाहीये अजून सुद्धा. म्हणजे अजून सुद्धा असं कोणी दिसत नाही की हा हे करणार आहे किंवा 9 to 5च्या सोबत सुद्धा हे करतात. लोक काय बोलतात, नाही वर्क लाईफ बॅलन्स किंवा हे पाहिजे, ठीक आहे ना, पण तुम्हाला जर ते अचीव्ह करायचं पर्टिक्युलर गोल, तर तुम्हाला ते करावंच लागेल तुम्हाला. बरोबर. आणि मी खूप साधी गोष्ट सांगतो, आज मी जर फॅमिलीला जेवायला घेऊन गेलो, माझ्या खिशात पैसेच नसतील तर काय उपयोग आहे त्या फॅमिली टाइमचा. जर का मला आज माझ्या आईने काहीतरी डिमांड केली, पप्पांनी केली, तर माझ्याकडे त्यांना सॅटिस्फाय करायला नाही, तर मी त्या फॅमिली टाइमचं करू काय. इट्स बेटर आय अर्न समथिंग, आय गेट इनटू अ शेड्यूल, आणि मग तुम्हाला सांगा ना मला काय हवंय. आता माझ्याकडे आहे, आता मी वेळ देऊ शकतो, प्रिसाइज वेळ, ह्या वेळेत मला फोन नाही करायचा, दिस इज माय फॅमिली टाइम. का तर मागे गोष्टी बॅकएंडला घडतायत, यू हॅव अचीव्ड दॅट लेवल. तिथे हसल कल्चर मला असं वाटतं की तिथनं येऊन तुम्हाला मग पुढे इमोशन्सला वेळ देणार. आणि याचं कसं आहे की जेवढं तुम्ही जास्त हसल किंवा जे काय असं मेहनत कराल, सॅक्रिफायसेस कराल, त्याचं फळ भेटेल. ठीक आहे, एखाद्या केसमध्ये तुम्ही म्हणजे फेल पण झाले, त्यानंतर परत आहेच ना तुमच्याकडे नॉर्मल लाईफ, तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स तेव्हाही करू शकता. बरोबर. आणि त्यावेळी जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे रिलेटिव्ह आहेत, ते सुद्धा ते रिलेट करतील की हा यांनी मेहनत केली म्हणजे यांनी हसल केलंय, पण आता नाही झालं. ठीक आहे, लोक ऍक्सेप्ट करतात. उलट बऱ्याच वेळी ना जर तुम्ही फेल झाला ना, तर बरेच आपले जे कुणी नाही ऍक्सेप्ट केलं तरी आई वडील तरी त्या मनाने आई वडील मला इतके हे करतात ना, सपोर्ट करतात ना, की आई मला आणि माझ्या बायकोला, की ती लोक काम करतायत त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. बरोबर. तुझं रेकॉर्डिंग चाललंय तर आम्ही चिडी चूप राहणार, मिक्सर सुद्धा ऑन करणार नाही. तुझं झाल्यावर सांग, मग आम्ही मिक्सर ऑन करतो. इतका सपोर्ट मला मिळतो, माझ्या वाईफला मिळतो, घरच्यांकडनं. एक्झॅक्टली. सो गुड. प्रसाद दादा, ज्या तुम्ही 3 टिप्स दिल्या ना,
त्या अपकमिंग जे काही क्रिएटर्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप युजफुल राहतील. आणि ओव्हरऑल ही जी पॉडकास्ट ना, हे एक आपण असं म्हणू शकतो खूप इन्साइटफुल राहील, कुणी पण बघू द्या ओव्हरऑल. आणि खूप मजा पण आली, काही फन एलिमेंट्स पण झाले. तर ओव्हरऑल एक कॉलेज स्टुडंट जर याला बघत असेल तर त्याला खूप काही शिकायला पण भेटेल इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट, इन टर्म्स ऑफ लाईफ आणि इन टर्म्स ऑफ फन. तर एक ओव्हरऑल असा खूप बंपर पॅकेज म्हणू शकतो असा पॉडकास्ट झालेला आहे. तर थँक्यू फॉर कमिंग. आणि मला विचारायचं होतं की तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? की मला तर पहिले ना, मी जसं तू म्हणलास की मला हे नंतर क्लिक झालं की इन्साइटफुल झाला, खूप सिरियस झाला, काही फन एलिमेंट वगैरे पण आले. तुझा सुरुवातीला मला म्हणत होता ना की दिस इज प्रसाद शो, तर मला असं वाटतं माझंही नाव प्रसाद आहे. सो मी ते माझा शो म्हणूनच ट्रीट केला असं मला वाटतं. त्यामुळे मी त्या गोष्टी दिल्या. लाईक ड्यूकचा आणि अपाचेचा जो विषय मी सांगितला, हा मी कुठंच बोललो नाही. हा कदाचित त्या गोष्टीमुळेच आपोआप आला असेल की दिस इज प्रसाद शो, दिस इज माय शो असं मला वाटलं. त्यामुळे इट वॉज अ गुड फिलिंग की मी सगळ्या गोष्टी इथं जेवढं प्रॅक्टिकली बोलता आलं तेवढं बोललो. सो आय एन्जॉयड. येस, थँक्यू फॉर कमिंग. आणि आपण फ्युचरमध्ये म्हणजे लवकरच ज्यावेळी तुमचे 1 मिलियन क्रॉस होतील तेव्हा आपण एक पॉडकास्ट नक्की करूया आपण. तेव्हा अजून डिटेलमध्ये बारीक गोष्टी सांगूया. येस, थँक्यू सो मच. हाय, मी प्रसाद. तुम्हाला जर ही पॉडकास्ट आवडली असेल आणि या पॉडकास्टमधून तुम्हाला जर काही व्हॅल्यू भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. बाय.